Thank you, Lord. Thank you, Jesus. Thank you, Lord. पवित्र आत्मा, हम आपका इस समय स्वागत करते हैं। पवित्र आत्मा, यावेळी मी आपलं स्वागत करत आहोत। यीशु, हम आपके सामने झुकते हैं। प्रभु, आम्ही तुझ्या समोर झुकत आहोत। पवित्र आत्मा, इस पूरी मीटिंग को जो ऑनलाइन भी देख रहे हैं, प्रभु जी, हम सभी को आपके नियंत्रण में ले लो। प्रभु, ही संपूर्ण सभा जे ऑनलाईन आम्हाला पाहते, सगळ्यांना तुझ्या हातामध्ये देतो। और आज आपके वचनों के द्वारा काम करो। आणि आज तुझ्या वचनांच्या द्वारे प्रभु तुमचं कार्य तुम्ही करून घ्या। हमारे हृदय छिद जाएं, आमचे हृदय छेदली जाऊ देत, हमारे हृदय परिवर्तित हो जाएं, आमच्या हृदयांचं परिवर्तन होऊन देत, और आपके मार्ग में हम चले। आणि तुझ्या मार्गामध्ये आम्ही चालावं, ऐसा ही होने दो। असंच होऊ देत। हम घटेंगे और तू बढ़ेगा प्रभु। आम्ही घटावं प्रभु, आणि तू उंच व्हावं। हमारे जीवन का एक क्षेत्र घटने पाए आमच्या जीवनातलं प्रत्येक क्षेत्र हे घटलं जावं, और तू बढ़ता चला आणि जाए, तूच वाढत जावा, और होने दे आपके नाम की महिमा। आणि होऊ देत केवळ तुझ्याच नावाचं महिमा, यीशु के नाम में। येशूच्या नावामध्ये। आमीन। आमेन। आमीन। प्रभु का धन्यवाद हो इस समय के लिए, या वेळेसाठी परमेश्वराला धन्यवाद असू दे। और हम सब मिलकर जो घरों में भी हैं ऑनलाइन, और हमने प्रभु की आराधना की, आणि आम्ही सर्वांनी मिळून जे ऑनलाईन देखील आमच्या सोबत आहेत, आम्ही सर्वांनी मिळून आज देवाची आराधना केली। और मेरा विश्वास है कि प्रभु हमारे बीच में है, आणि आमचा विश्वास आहे की प्रभु आमच्यामध्ये आहे, उसके वचनों के अनुसार प्रभु हमारे बीच में निवास करता है, आणि त्याच्या वचनानुसार परमेश्वर आमच्यामध्ये निवास करतो। और जल्दी ही सब परिस्थितियां बदलने वाली हैं। आणि लवकरच सर्व परिस्थिती बदलणार आहे। और हमने सुना है कि जल्दी सब धार्मिक स्थल जो खुलने वाले हैं, आणि आम्ही असं ऐकलंय की लवकरच सर्व धार्मिक स्थळं ही उघडणार आहेत। और प्रभु का धन्यवाद इन सब बातों के लिए। आणि प्रभूला धन्यवाद या सर्व गोष्टींसाठी। और हमारी प्रार्थना का उत्तर प्रभु दे रहा है, आणि आमच्या प्रार्थनांची उत्तरं परमेश्वर देत आहे। और धन्यवाद हो हर एक बातों के लिए कि जो प्रभु ने हमारे जीवन में किया है। आणि त्या प्रत्येक गोष्टीसाठी परमेश्वराला धन्यवाद, ज्या सर्व गोष्टी त्यांनी आमच्यासाठी केल्यात। मुझे मालूम है पिछले हफ्ते आप किस समस्याओं से गुजरे, मला नाही माहित की मागच्या आठवड्यामध्ये तुम्ही कोणत्या समस्यांमधून गेला। मुझे नहीं मालूम कि आपके जीवन में क्या हुआ है, मला माहित नाही की तुमच्या जीवनामध्ये काय घडलंय, लेकिन मैं इतना जानता हूँ कि परमेश्वर नियंत्रण में है, पण मला एक गोष्ट माहित आहे की आमचा परमेश्वर नियंत्रणामध्ये आहे। और हर एक क्षेत्र को परमेश्वर ने नियंत्रण में रखा है। आणि प्रत्येक क्षेत्राला परमेश्वराने नियंत्रित केलंय। हम उसको पकड़ के रहें, आम्ही त्याला पकडून राहूयात, उसके मार्गों में चलें, त्याच्या मार्गात चालूयात, और उसके अनुग्रह को हम पाते जाएं। आणि त्याची कृपा आम्ही मिळवत राहूयात। और फिर से एक बार हम प्रभु का धन्यवाद आणि करते हैं पुन्हा एकदा आम्ही परमेश्वराला धन्यवाद देतो हर एक बातों के लिए। प्रत्येक गोष्टीसाठी। आज हम फिर से अपने प्रभु के वचनों में हम जाने वाले हैं, आज पुन्हा एकदा देवाच्या वचनांमध्ये आम्ही जाणार आहोत, और हम काफी दिनों से जो सीख रहे हैं उसको हम अपने जीवन में फिर से एक बार अपनाएंगे। आणि काही दिवसांपासून जे काही आम्ही शिकत आहोत, आज पुन्हा एकदा ते सर्व आपल्या जीवनामध्ये आम्ही आत्मसात करूयात। अपने मन को, अपने विचारों को, अपने हृदय को तैयार रखें, आपलं मन, आपले विचार, आपले हृदय आम्ही तयार ठेवूयात, क्योंकि हम ऐसे विषय को लेकर चल रहे हैं जो विषय एक गंभीरता को दिखाता है। कारण आम्ही असा विषय घेऊन चाललेलो आहोत जे एक गांभीर्य दाखवतो। हमारी जो लड़ाई है वो हमारा एक शत्रु शैतान के साथ में है, आमचं युद्ध है शत्रु सैतानाबरोबर आहे, उसके साथ में हमारी लड़ाई है। आणि त्याच्या सोबत आम्ही लढत आहोत। हमें लड़ना है, आम्हाला लढायचं आहे। हम कोई शांत रहने के लिए नहीं आए हैं, आम्ही फक्त शांत बसून राहण्यासाठी नाही आलो, हम लड़ने के लिए आए तर हैं। आम्ही लढण्यासाठी आलो। लेकिन हमारे पड़ोसी से लड़ना नहीं है, पण आम्हाला शेजाऱ्याशी लढायचं नाहीये, हमारा कोई दुश्मन नहीं है, आमचं कुणी शत्रू नाहीये, हमारा एक ही दुश्मन है, एकच शत्रू आहे, वो आत्मिक तौर से है। आणि तो आत्मिक तऱ्हेने आहे। उस शत्रु को हराना है, आणि त्या शत्रूला आम्हाला हरवायचं आहे, उसके षड्यंत्र को जानना है, त्याचे षडयंत्र आम्हाला जाणून घ्यायचे उसके आहेत, षड्यंत्र को जानकर उसमें फंसना नहीं है। आणि त्याचे षडयंत्र जाणून घेऊन आम्हाला त्याच्यामध्ये फसायचं नाहीये। इसलिए परमेश्वर ने उसके बारे में बाइबल के अंदर लिखा है, आणि म्हणून परमेश्वराने त्याच्या संदर्भामध्ये या बायबलमध्ये लिहून ठेवलेलं आहे। इसलिए बाइबल का मालूम होना हमारे जीवन में बहुत आणि म्हणून हे पवित्र शास्त्र माहित असणं आमच्या जीवनामध्ये फार महत्वाचं आहे, कि परमेश्वर क्या चाहता है हमारे जीवन से। की देवाची काय इच्छा आहे आमच्या जीवनासाठी। तो फिर एक बार हम तैयार हैं, पुन्हा एकदा आम्ही तयार आहोत का? ऑनलाइन जो देख रहे हैं वो भी तैयार हैं? ऑनलाईन जे पाहत आहेत ते तयार आहेत का? अगर हम तैयार हैं तो हम फिर से एक बार अपने सच्चे मन से हम फिर से एक बार मेरे पीछे दोहराएं। आणि जर तयार आहोत तर पुन्हा पूर्ण मनाने, खऱ्या हृदयाने आमच्या मागे तुम्ही बोला। अपने
बाइबल को आप उठा सकते हैं, आपलं बायबल आपण उंच करू शकता, आपके हाथ अपने हृदय पर रख सकते आपले हैं हात आपल्या हृदयावरती ठेवू शकता और मेरे पीछे कहिए, आणि मागे आपण बोलूयात. ये मेरी बाइबल है, ये मेरी बाइबल है, उसमें जो लिखा है इसमें जो लिखा है वो मेरे लिए है, वो मेरे लिए है. मैं वो हूँ मैं वो हूँ जो उसमें लिखा है, जो इसमें लिखा जो है, उसमें लिखा है जो इसमें लिखा है वो मैं कर सकता हूँ. वो मैं कर सकती हूँ. परमेश्वर की परमेश्वर की सारी प्रतिज्ञाएं सारी प्रतिज्ञा है मेरे लिए है. मेरे लिए है. आज मुझे आज मुझे परमेश्वर का वचन परमेश्वर का वचन सिखाया जाएगा. सिखाया मैं जाएगा. उस वचन को मैं उस वचन को निडरता से निडरता से स्वीकार करता हूँ. स्वीकारती हूँ. प्रभु का वचन प्रभु का वचन जीवित, जीवित, प्रबल प्रबल और हर एक और हर एक दोधारी तलवार से भी दोधारी तलवार से भी वो चौका है बहुत चौका है और प्राण और प्राण और आत्मा को और आत्मा को और गांठ गांठ और गांठ गांठ और गुदे गुदे और को गुदे गुदे को अलग करके अलग करके आर पार आर पार छेदता है छेदता है और मन की और मन की भावनाओं भावनाओं और विचारों को और विचारों को जांचता है. जांचता है. मेरा हृदय, मेरा हृदय, मेरा मन, मेरा मन, मेरे विचार मेरे विचार सतर्क है. सतर्क है. मेरा हृदय मेरा हृदय तैयार है तैयार है प्रभु के प्रभु के वचन को वचन को स्वीकार करने के लिए. स्वीकार करने मैं के वो लिए. नहीं रहूंगा मैं वो नहीं रहूंगी जो अब हूँ, जो अब हूँ. मैं बदल जाऊंगा मैं बदल जाऊंगी यीशु के नाम में. यीशु के नाम में. आमीन. आमीन. आप लोग सब खुश हैं? तुम्ही सर्व आनंदी आहात का? अगर आनंदित है तो अपने पड़ोसी को बोलना आज मैं आनंदित हूँ. आनंदी असाल तर शेजाऱ्याला म्हणा की मी आनंदित आहे. आपके घर में बैठे हुए आपके पड़ोसी जो भी हैं उनको बोल आणि दीजिए. घरामध्ये बसलेले जे आहेत तुमच्या शेजारी जे कोणी आहे त्यांना तुम्ही म्हणा. थोड़ा चेहरे पे मुस्कुराहट लेके आए, थोडं चेहऱ्यावरती हास्य असू द्या. जबरदस्ती का नहीं, थोड़ा सा जबरदस्तीने नाही मुस्कुराए. तर थोडस हास्य असू द्या. मुझे देखकर नहीं, मला पाहून नाही, अपने पड़ोसी को शेजाऱ्याला पाहून. उसे कहना त्याला सांगा बहुत अच्छे दिख रहे हैं, की तुम्ही खूप छान दिसताय, बहुत अच्छे लग रहे हैं, खूप चांगले दिसताय आप बहुत अच्छे लग रहे हैं, आणि खूप चांगले दिसताय. आप ऐसे ही रहिए, असंच राहा. अच्छे लगते हैं, चांगले दिसता. आप अच्छे लगते हैं. तुम्ही चांगले दिसता. पड़ोसी खुश हो गया. अगली बार पार्ले जी लेकर आएंगे आपके लिए, उन्हीं के साथ बैठना. आमीन. तो आइए फिर से एक बार हम वचनों में जाएं. या मग पुन्हा एकदा आम्ही वचनांमध्ये जाऊयात. हम एक आध्यात्मिक युद्ध किस प्रकार लड़ा जाता है उसको देख रहे हैं. आणि आध्यात्मिक युद्ध कशा प्रकारे लढलं जातं ते आम्ही पाहत आहोत. शत्रु पर विजय लेना है तो हमें उसे जानना जरूरी है. आणि शत्रूवर विजय मिळवायचा आहे तर त्याला जाणून घेणं महत्वाचं आहे. उसके बलिस्तान, उसकी कुयुक्तियां, उसके हर एक ज्ञान का होना हमारे लिए जरूरी है. त्याचे बलस्थान काय आहेत, त्याच्या कुयुक्त्या काय आहेत, या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आम्हाला असणं गरजेचं आहे. बाइबल में लिखा है कि शैतान युक्तियां करता है आणि बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की सैतान जो आहे तो कुयुक्त्या करतो और उसके युक्तियां जो में भ्रम में डालने वाली युक्तियां आणि हैं. त्याच्या युक्त्या या भ्रमात टाकणाऱ्या आहेत. और उस युक्तियों को हमें पहचानना बहुत जरूरी है. आणि मग त्या युक्त्या ओळखणं हे आमच्यासाठी फार गरजेचं आहे. शैतान दावपेच खेलता है, सैतान जो आहे तो डावपेच खेळतो इसलिए उसकी युक्तियों से हम अनजान ना रहें. आणि म्हणून त्याच्या युक्त्यांपासून आम्ही अजाण नसावं. हमें मालूम होना चाहिए कि हमारा शत्रु क्या करता है. आम्हाला माहित असायला पाहिजे की आमचा शत्रू काय करत आहे. अगर उसके बारे में जानकारी मिलती है तो हम उसके ऊपर विजय ले सकते आणि हैं. जर त्याच्या बाबतीमध्ये आम्हाला कळालं तरच आम्ही त्याच्यावरती विजय मिळवू शकतो. षड्यंत्र क्या है शैतान के, वो कैसे फंसाता है, इस बात को लेकर हम चल रहे हैं. षडयंत्र काय आहेत सैतानाचं, तो कसा आम्हाला फसवतो, या गोष्टी आम्ही पुढे घेऊन जात आहोत. हमने देखा कि परमेश्वर की आज्ञा को पालने नहीं देता, आम्ही पाहिलं की तो परमेश्वराच्या आज्ञा आम्हाला पाळू देत नाही, वो क्षमा नहीं करने देता, तो आम्हाला क्षमा करू देत नाही, वो हमें क्रोध में रखता है. तो आम्हाला क्रोधामध्ये ठेवतो. आज हम और एक विषय को लेकर आगे चलेंगे जो व्यभिचार के विषय में कहता आज है. आणखी एक विषय पुढे घेऊन जाणार आहोत आम्ही. त्याचा जो विषय आहे तो आहे व्यभिचार. कैसे शैतान जो षड्यंत्र रचकर व्यभिचारों में डालता है. कसा जो सैतान आहे तो षडयंत्र रचतो आणि आम्हाला व्यभिचारामध्ये टाकतो. शैतान को बाइबल के अंदर सांप के रूप में दर्शाया गया है. सैतानाला या पवित्र शास्त्रामध्ये सापाचं दर्शक मानलं गेलेलं आहे. क्यों? का? क्योंकि सांप ऐसी जगह छुप जाता है जहां जाना मुश्किल होता है. कारण जो साप आहे तो अशा ठिकाणी लपतो जिथं जाणं मनुष्यासाठी अवघड आहे. ऐसी जगह में घुस कर बैठ जाता है कि जहां जो चीजें अनजान है. आणि अशा गोष्टींमध्ये अशा ठिकाणी जाऊन लपतो जी आपल्यापासून अजाण आहे. छोटे से बिल में वो घुस जाता है. आणि लहानशा बिळामध्ये देखील तो घुसून बसतो. जब हम यहाँ काम कर रहे थे, जेव्हा आम्ही या ठिकाणी काम करत होतो तो एक हम लोग एक शेड निकाल रहे थे, पत्रे का शेड निकाल आणि रहे थे. इथं पत्र्याचं शेड होतं ते आम्ही काढत होतो. हमें पता नहीं था कि वहाँ क्या है. आणि आम्हाला माहित नव्हतं की तिथं काय आहे. हम
काम करते जा रहे थे। आणि आम्ही काम करत चाललो होतो मेरे भाई राजेश ने एक चीज को देखा, आणि माझा भाऊ राजेश आहे त्याने एक गोष्ट पाहिली थोड़े से चीज को उसने हिलते हुए देखा आणि काहीतरी गोष्ट अशी हालताना त्याला दिसली और उसने कहा कि कुछ है यहाँ पर। आणि तेव्हा म्हटलं इथं काहीतरी आहे जब हमने उसको ढूंढने की कोशिश किया, आणि जेव्हा आम्ही ते शोधण्याचा प्रयत्न केला वो मिल नहीं रहा था। तो मिळत नव्हता। जब उसको हमने ठोका, उस जगह को हमने दबाया, जेव्हा ती जागा आम्ही दाबली तो वहां से एक सांप निकला। तिथून एक साप निघाला। छोटा नहीं था, लहान नव्हता, काफी बड़ा था, चांगला मोठा होता। ऐसी जगह पे था जहां हम कभी सोच भी नहीं सकते आणि थे। अशा ठिकाणी तो लपलेला होता जो आम्ही विचारही करू शकलो नाही। ऐसे दरारों में वो घुस जाता है, आणि अशा ज्या छेद आहेत त्याच्यामध्ये तो घुसतो ऐसे जगह वो घुसकर बैठ जाता है आणि अशा ठिकाणी जाऊन तो लपतो जहां दिखाई नहीं देता, जिथे तो आम्हाला दिसतच और नाही वहां से वो हमला करता है। आणि तिथून तो आघात करतो। ऐसी जगहों से जहां कभी सोचा नहीं, ऐसी जगह के घुसकर बैठकर वो हमला करता है। आणि अशा जागी तो लपून बसतो जिथे आम्ही कधी पोहोचू देखील शकत नाही आणि मग तिथून तो आघात करतो, हमला करतो। वैसे हमारे आत्मिक जीवन में है, असंच आमच्या आत्मिक जीवनामध्ये आहे। वो ऐसी जगह हल्ला करेगा जहां हमने कभी सोचा भी नहीं तो था। अशा ठिकाणी हल्ला करेल ज्याचा आम्ही कधी विचारही केला नाही। अगर उसके लिए दरारें खुली हुई हैं, आणि जर त्याच्यासाठी आमचे द्वार ते उघडे आहेत, अगर कहीं वहां पे बैठने का उसको जगह मिलती है, आणि अशा ठिकाणी कुठेतरी आमच्या त्याला बसायला जागा मिळते, तो वो निश्चित वहां पर बैठेगा, निश्चित अर्थाने तो येऊन त्या ठिकाणी बसणार आहे, क्योंकि उसको जगह मिल गई है, कारण त्याला जागा मिळाली आहे। इसलिए ऐसी जगह को बंद कर देना है। म्हणून अशा जागा ज्या आहेत त्या आम्हाला बंद करायच्या। जो छेद वाली जगह है, जो दरारें हैं, उसको बंद कर देना है। जिथे चिरा पडलेल्या आहेत आणि ज्या ठिकाणी ते बिळ आहेत त्या जागा आम्हाला बंद करायच्या। वो कैसे बंद की जाती है? मग ते कसे बंद करता हम अलग अलग प्रकार से ऐसी जगहों को बंद करते हैं। आम्ही निरनिराळ्या प्रकारे त्या अशा ज्या जागा आहेत त्या बंद करतो। आत्मिक जीवन में परमेश्वर के वचन के द्वारा, यीशु के लहू के द्वारा, पवित्र आत्मा की सामर्थ्य से इन जगहों को बंद करना है। आणि आत्मिक जीवनामध्ये देखील पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आम्हाला अशा ठिकाणी अशा ज्या जागा आहेत त्या बंद करायच्या कि जहां पर वो आकर बैठकर वो हमला ना कर सके। जेणेकरून तो शत्रू सैतान त्या ठिकाणी येऊन बसून आमच्यावरती आघात करू नये। ऐसी बहुत सारी जगह हैं जो उसके लिए खुली हुई आणि हैं। अशा बऱ्याचशा जागा आहेत ज्या त्याच्यासाठी आम्ही खुल्या करून ठेवलेल्या इसलिए आहेत। बाइबल के आधार के अनुसार हम उसको सीखते चले आणि जाएंगे म्हणून पवित्र शास्त्राच्या आधारावर आम्ही ते शिकत पुढे जाणार आहोत और उन जगहों को आज बंद करने वाले आणि हैं। त्या जागा आम्ही आज बंद करणार आहोत। विवाह जो योजना है, किसी मनुष्य के द्वारा नहीं है, विवाह ही जी योजना ही कुठल्या मनुष्याच्या द्वारे नाहीये, ये परमेश्वर की एक सोच थी, तर ही परमेश्वराचा एक विचार होता आदम के लिए, आदामासाठी, कि आदम और हवा जो है वो विवाह के द्वारा वो समर्पित हो जाएं। की आदाम आणि हवा जी आहे ती विवाहाच्या द्वारे एकमेकाला समर्पित असावी, विवाह के द्वारा वो एक दूसरे को समर्पित हो जाएं। आणि विवाहाच्या द्वारे ते एकमेकाला समर्पित असावी, ये परमेश्वर की मांग है। ही देवाची माग आहे। और इस जब परमेश्वर ने विवाह के जब योजना बनाई तो उसके अंदर परमेश्वर ने कुछ वाचा को डाला। आणि म्हणून जेव्हा विवाह ही योजना परमेश्वराने ठरवली त्यावेळेस त्याच्यामध्ये काहीतरी वचनं टाकण्यात कि आली वो एक दूसरे के लिए समर्पित हो, जेणेकरून ते एकमेकांशी समर्पित असावेत, जिसके द्वारा वो एक दूसरे का हाथ पकड़कर अपने जीवन में आगे चले, जेणेकरून एकमेकाचा हात धरून ते पुढे जीवनामध्ये त्यांनी वाटचाल करावी। जीवन की हर एक परिस्थितियों में एक दूसरे को साथ लेकर चले। आणि जीवनाच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये त्यांनी एकमेकाला साथ देऊन पुढे जावं। इसलिए इब्री 13:4 में लिखा है, आणि म्हणून इब्री 13:4 असं सांगतं, विवाह सब में आदर की बात समझी जाए। विवाह याला सर्वात अधिक आदर देण्यात यावा, सब में आदर की बात विवाह समझी जाए। सर्वाधिक आदराची गोष्ट विवाहाला मानावी। यहाँ पे जो एक वर्ड है, सब बातों में लिखा है, आणि या सब में। ठिकाणी एक शब्द आहे की सर्व गोष्टींमध्ये हम बहुत चीजों को आदर देते हैं आम्ही बऱ्याचशा गोष्टींचा आदर करतो और आदर देना भी आणि चाहिए, आदर केलाही पाहिजे, क्योंकि हमें ये बाइबल सिखाती है, हमारे जीवन में हमें सीख है कि हमें आदर देना है। कारण हे आम्हाला पवित्र शास्त्र शिकवतं की आमच्या जीवनामध्ये आम्ही आदर करावा। और लेकिन यहाँ पर जो लिखा है वो विवाह के बारे में लिखा पण है। या ठिकाणी जे लिहिलेलं आहे ते विवाह संबंधी लिहिलं आहे। जिनके शादी हुई है, जिनके शादी अभी होने वाली है और जिनके आगे जाके होने वाली, इन सब के लिए ये परमेश्वर का वचन है कि जो विवाह की बात है वो विवाह जो है वो सब में आदर की बात समझी जाए। आणि ज्यांचं लग्न झालेलं आहे, ज्यांचे लग्न ठरलेले आहेत किंवा ज्यांचे पुढे लग्न होणार आहे, या प्रत्येकासाठी विवाह एक आदराची गोष्ट असायला हवी। इसे आदर देना है। आणि आम्हाला त्याचा आदर करायचा आहे। विवाह में कौन होता है? विवाहामध्ये कोण असतं? पति और पत्नी, पती आणि पत्नी, उनका जो विवाह होता है, त्यांचा जो विवाह होतो, ये परमेश्वर ने यहाँ वचन में लिखा है, हे देवाने वचनामध्ये लिहिलंय एक दूसरे को आदर देना है। की एकमेकाचा आदर करावा। 6 महीने आदर चलता है, 6 महिने चालतो आदर, 7 महीने आदर चलता है, 7 महिने चालतो आदर, 7 महीने 8 महीने के बाद में आदर निकल जाता है। आणि मग 7-8 महिन्यानंतर तो आदर निघून जातो। पहले आपसे बात होता था, पहिलं जे आवाजावं घालायचे और अभी तू से बात होता है, आणि आता तू होते, उसके बाद में बात ही नहीं होता है। आणि त्याच्यानंतर गोष्ट बात म्हणजे बोलणं
बोलणंच होत नाही, गूंगे हो जाते हैं, एकदम मुके होऊन जातात हमें आदर निकल जाता है। आणि तो आदर निघून जातो. लेकिन हमें ये रोज परमेश्वर से प्रार्थना करने की, प्रभु ये मेरा जो विवाह जो संपन्न आपने किया है, ये आदर आदर बना रहे इसके आणि अंदर। म्हणून आम्हाला रोज आणि रोज प्रार्थना करायला हवी की जो विवाह तो आम्हाला दिला, जो विवाहामध्ये तो आम्हाला ठेवले, तो दिवसेंदिवस त्याच्यामध्ये आदर हा टिकून राहावा और हम एक दूसरे के प्रति समर्पण हो आणि जाएं। आम्ही एकमेकांच्या प्रति समर्पित असावं. समर्पण का अर्थ है समर्पण याचा अर्थ हम सब अन्य जो बातें हमारे जीवन में वो सब छोड़ देना है, जे इतर गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहेत, ते सर्व सोडून देणं और हम एक दूसरे के साथ में हम मिलकर रहें। आणि आम्ही एकमेकांसोबत मिळून राहावं. इसलिए मत्ती 19:5 में लिखा है आणि म्हणून मत्ते 19:5 मध्ये लिहिलंय कि वो अपने माता पिता से अलग होकर अपनी पत्नी के साथ में की रहेगा तो आपल्या आई वडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील और दोनों एक तन होंगे। आणि ते दोघं एक देह होतील. मनुष्य के लिए परमेश्वर की इच्छा है आणि मनुष्यासाठी परमेश्वराची इच्छा ही आहे कि पत्नी के साथ में विश्वास योग्यता के साथ में की रहे। पत्नी सोबत आम्ही विश्वास योग्य राहावं. इसीलिए प्रभु ने ये चीज किया है। आणि म्हणून परमेश्वराने ही गोष्ट केलेली आहे. परमेश्वर ने स्त्री और पुरुष को बनाया, परमेश्वराने स्त्री आणि पुरुष घडवले वो इसलिए ते यासाठी कि वो भावनात्मक रीति से की भावनात्मकरित्या वो एक दूसरे से जुड़े रहे, एकमेकांशी जोडलेले वो एक दूसरे असावे, से सहभागिता करें एकमेकांची सहभागिता और करावी भरपूरी का जीवन वो जिए, आणि विपुलतेचं जीवन जगावं, प्रेम के बंधन में बने रहे प्रेमाच्या बंधनामध्ये बंधून और उसके अनुसार अपने जीवन को वो जिए। त्यानुसार त्यांनी त्यांचं जीवन जगावं. इसलिए परमेश्वर ने विवाह को संपन्न किया। आणि म्हणून परमेश्वराने विवाह या गोष्टी दिलेल्या आहेत. विवाह का उद्देश्य क्या है? विवाहाचं उद्दिष्ट काय आहे? क्यों परमेश्वर ने विवाह की रचना की? का परमेश्वराने विवाहाची रचना केली? उत्पत्ति इसका 2 अध्याय 18 वचन में लिखा है, उत्पत्ती 2:18 मध्ये लिहिलेलं आहे. परमेश्वर ने कहा परमेश्वर म्हटला आदम का अकेला रहना अच्छा नहीं है। आदामाने एकटा असणं बरं नाही. सुनिए ध्यान से, लक्षपूर्वक ऐका, सुनिए ध्यान से, लक्षपूर्वक ऐका, आप मेरे पास में देखिए, माझ्याकडे पहा आप ध्यान से इन बातों को सुनना। आणि लक्षपूर्वक या गोष्टी ऐका. परमेश्वर सब कुछ बनाया, परमेश्वर ने सब कुछ बनाया परमेश्वराने सर्व काही बनवलं और हर एक चीज बनाने के बाद प्रभु बोलता है कि अच्छा है। आणि प्रत्येक गोष्ट बनवल्यानंतर परमेश्वर म्हणतो की हे चांगलं आहे. पहला दिन बनाया, दूसरा दिन बनाया, तीसरा दिन बनाया, चौथा दिन बनाया, हर एक दिन बनाने के बाद में खुदा बाप बोलता है बहुत अच्छा है। पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या दिवशी बनवून प्रत्येक दिवशी तो परमेश्वर म्हटला की हे चांगलं आहे. और जब सब कुछ बनाया, आणि जेव्हा सर्व काही बनवलं, प्रभु बोला बहुत अच्छा है। प्रभु म्हटला खूप चांगलं आहे. किसके लिए अच्छा है? कशासाठी चांगलं आहे हो? किसके लिए अच्छा है? कुणासाठी चांगलं आहे? आदम के लिए, आदामासाठी. आदम के लिए। आदामासाठी. किस लिए बनाया? खुदा बाप ने अपने रहने के लिए नहीं बनाया, परमेश्वराने स्वतःच्या राहण्यासाठी नाही बनवलं, ये आदम के लिए हे बनाया आदामासाठी और बनवलं बड़ी खूबसूरती के साथ बनाया, आणि खूप सुंदरतेने बनवलं खूब विचार पूर्वक बनाया आणि फार विचारपूर्वक बनवलं. और खुदा बाप बोलता है सब कुछ अच्छा है। आणि परमेश्वर म्हणतो सर्व काही चांगलं आहे. जब आदम को बनाया जेव्हा आदामाला बनवलं और उसका अकेला रहना प्रभु को अच्छा नहीं लगा, आणि त्याचं एकटं राहणं प्रभूला चांगलं वाटलं नाही. और प्रभु यहाँ कहता है आणि त्या ठिकाणी परमेश्वर म्हणतो आदम का अकेला रहना अच्छा नहीं है। आदमाचं एकटं असणं बरं नाही. यहीं पे एक बार बोला परमेश्वर ने, याच ठिकाणी एकदा परमेश्वर बोलला प्रभु को अच्छा नहीं लगा। की प्रभूला ते आवडलं नाही. क्या अच्छा नहीं लगा? काय नाही आवडलं? आदम का अकेला रहना, आदामाचं एकटं राहणं ये प्रभु को पसंद नहीं आया हे परमेश्वराला आवडलं नाही. और परमेश्वर ने उसके लिए एक सहायक बनाना आणि चाहा। परमेश्वराने त्याच्यासाठी एक सहाय्यक निर्माण केली. आदम के लिए एक सहायक बनाया। आदामासाठी एक सहाय्यक निवडली, निर्माण केली. सहायक का मतलब होता है सहाय्यक याचा अर्थ मदद करने वाला, मदतनीस, सहायता करने वाला, सहायता करणारी, उसको आगे लेके जाने त्याला वाला। पुढे घेऊन जाणारी. इसलिए परमेश्वर ने आदम का अकेला रहना अच्छा नहीं लगा, इसलिए उसने उसको एक सहायक दिया। आणि आदामाचं एकटं असणं परमेश्वराला बरं वाटलं नाही, चांगलं वाटलं नाही आणि म्हणून त्याने त्याच्यासाठी एक सहाय्यक निर्माण केली. उसको सहायक प्रभु ने देना चाहा। आणि देवाची इच्छा झाली की मी त्याला एक सहाय्यक द्यावं. परमेश्वर ने विवाह को अभिषिक्त किया। परमेश्वराने विवाह हा विधी अभिषिक्त केलेला आहे. स्त्री और पुरुष एक दूसरे के बिना पूर्ण नहीं है, स्त्री आणि पुरुष एकमेकांशिवाय पूर्ण नाहीयेत. क्योंकि आदम अकेला था, कारण आदाम एकटा होता, वो पूरा नहीं था, तो पूर्ण नव्हता. इसलिए परमेश्वर ने उसके लिए एक हवा निर्माण आणि किया, म्हणून परमेश्वराने त्याच्यासाठी हवा निर्माण केली इसलिए कि आदम पूरा हो जाए। जेणेकरून आदाम पूर्ण व्हावा. इसलिए परमेश्वर ने उसे पूरा करने के लिए उसको एक पत्नी दिया। आणि म्हणून त्याला पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने त्याला पत्नी दिली. और इसलिए पत्नी दिया आणि पत्नी या करता दिली कि वो उसको सहायता कर सके, की ती त्याला सहाय्य करावी, एक दूसरे को मदद कर सके, एकमेकांना मदत करावी, एक दूसरे की सहायता कर सके। एकमेकांचं सहाय्य करू शकेल. इसलिए जीवन के क्षेत्र में
जब भी हमारे जीवन के अंदर, हमारे परिवार के अंदर कुछ प्रहार होता है तो दोनों को मिलकर खड़ा होना आणि है. म्हणून आपल्या जीवनाच्या क्षेत्रामध्ये जेव्हा केव्हा काही प्रहार होतो तेव्हा दोघांनी मिळून त्याचा सामना करायला हवा. दोनों को साथ में मिलकर चलना है. दोघांना मिळून सोबत चालायचंय. परिस्थितियों का सामना करने के लिए दोनों को एक दूसरे की मदद करना है. परिस्थितींचा सामना करण्यासाठी दोघांनी एकमेकाला मदत करायला हवी. ऐसी बहुत सारी घटनाएं जीवन में होती हैं आणि अशा बऱ्याचशा घटना जीवनामध्ये घडतात जब मनुष्य टूट जाता है. जेव्हा मनुष्य तुटल्या जातो. इसलिए परमेश्वर ने एक दूसरे को मदद करने के लिए ये दिया है आणि म्हणून परमेश्वराला एकमेकांनी मदत करण्यासाठी हे दिलेलं आहे कि हम एक दूसरे की मदद कर सके, की आम्ही एकमेकांची मदत करू शकू. एक दूसरे का हाथ पकड़कर हर एक चीज के ऊपर विजय लेते हम आगे बढ़े. एकमेकाचा हात पकडून प्रत्येक गोष्टीवर विजय मिळत आम्ही पुढे जावं. एक दूसरे का हाथ छोड़ना नहीं है. एकमेकाचा हात सोडायचा नाहीये. मरते दम तक एक दूसरे का हाथ छोड़ना नहीं है. मरेपर्यंत एकमेकाचा हात सोडायचा नाहीये. जीवन के हर एक प्रहारों में चलते हुए जीवनाच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रहारांमध्ये चालत एक असताना दूसरे का हाथ पकड़ के चलना है. एकमेकाचा हात पकडून चालायचंय. इसलिए सपोपदेशक में लिखा है आणि म्हणून उपदेशकामध्ये लिहिलंय 4 अध्याय 9, 10 और 12 वचन में. 4 अध्याय 9, 10 आणि 12 मध्ये. सपोपदेशक 4 अध्याय 9, 10, 12 वचन में उपदेशक याचा 4 अध्याय 9, 10, 12 कि एक से दो अच्छे हैं, की एकापेक्षा दोन भले. अगर एक गिर भी जाए जर एक पडला तो अपने वो साथी का हाथ उठाएगा तर तो त्याच्या साथीला हात देऊन उभं करेल और उसको लेकर चलेगा. आणि तो त्याला घेऊन चालेल. ये वचन बताता है कि परमेश्वर विवाह से क्या तात्पर्य रखता है. आणि म्हणून हे वचन आम्हाला सांगतं की विवाह संबंधी परमेश्वराचं काय तात्पर्य कि आहे. हम एक दूसरे को उठाएं, की आम्ही एकमेकाला उठवावं, एक दूसरे की सहायता करें, एकमेकाची सहायता करावी. और स्त्री पुरुष जो प्रभु ने हमें बनाया है हम एक दूसरे के सहायक बने. आणि स्त्री पुरुष जे परमेश्वराने आम्हाला घडवलेलं आहे आम्ही एकमेकाचे सहाय्यक बनावं. आदम और हवा का उद्देश्य, परमेश्वर का उद्देश्य पूर्ण हो जाए इसलिए प्रभु ने उनको बनाया. आदम आणि हवेच्या द्वारे परमेश्वराचा उद्देश पूर्ण व्हावा म्हणून परमेश्वरानं त्यांना घडवलं. उसका उद्देश्य क्या था? त्याचा उद्देश काय होता? एक दूसरे को सहायता करना, एकमेकाचं सहाय्य करावं, एक दूसरे को आगे लेके जाना. एकमेकाला पुढे घेऊन जावं. लेकिन यहाँ पे एक घटना हुई. पण या ठिकाणी एक घटना घडली. सुनिए ध्यान से. लक्षपूर्वक ऐका. शैतान वहां पर आया सैतान आला त्या ठिकाणी और शैतान ने हवा के द्वारा आणि सैतानानं हवेच्या द्वारे एक बड़ा काम किया. एक मोठं कार्य केलं. हवा आदम को मदद करने की बजाय उसने शैतान को मदद किया. हवेने आदमाला मदत करण्याऐवजी सैतानाला मदत केली. उसने क्या मदद किया? काय मदत केली हो? उसकी सुना, त्याचं ऐकलं और उसने वो किया जो परमेश्वर नहीं चाहता था. आणि तिने ते केलं जे परमेश्वराची इच्छा नव्हती. क्योंकि शैतान आदम को प्रत्यक्ष रीति से उसका नष्ट नहीं कर सकता था. कारण की जो परमेश्वर है तो आदमाला एकदम सामने के तरीके से उसको नष्ट नहीं कर सकता. प्रत्यक्षरित्या नष्ट करू शकत नव्हता. उसने हवा का सहारा लिया, तर त्याने हवेचा सहारा घेतला, उसने स्त्री का सहारा लिया, त्याने स्त्रीचा सहारा घेतला और आदम की सहायता न करते हुए उसने शैतान की सहायता की. आणि सैतानाच्या योजनेप्रमाणे आदमाची सहाय्य न करता तिने सैतानाचं सहाय्य केलं. लेकिन परमेश्वर ने आदम और हवा को क्यों बनाया? पण परमेश्वराने आदमने हवाला का घडवलं होतं? एक दूसरे की सहायता करे, एकमेकाची सहायता करण्यासाठी. लेकिन यहाँ पे कुछ गलत हो रहा पण है. या ठिकाणी काहीतरी चुकीचं घडतंय. ये दोनों एक दूसरे के लिए जिम्मेदार थे. हे दोघं एकमेकांसाठी जबाबदार होते. हवा बहकाई गई, हवेला बहकवलं गेलं आदम भी बहक गया आणि त्यामुळे आदम देखील बहकला और ये दोनों का संसार टूट गया. आणि ह्या दोघांचा संसार तुटला. जो प्रभु चाहता था जी प्रभूची इच्छा होती वो वहां पे पूरी नहीं दिखाई देती. त्या ठिकाणी ती पूर्ण झालेली दिसत नाही. क्यों? का? क्योंकि ये दोनों ने एक दूसरे की मदद नहीं किया. कारण की या दोघांनी एकमेकाची मदत केली नाही. हम एक दूसरे की मदद करना है. आम्हाला एकमेकाची मदत करायची. जो भी कार्य हमारे जीवन में होता है, जे काही कार्य आमच्या जीवनामध्ये होतं हम एक दूसरे को बताएं, आम्ही एकमेकाला सांगावं. हम एक दूसरे को निसंकोच हम एक दूसरे के सामने प्रस्ताव को रखें. आणि निसंकोच आम्ही एकमेकांच्या समोर तो प्रस्ताव मांडावा. जो भी बात हमारे जीवन में होती है, जे काही गोष्ट आमच्या जीवनामध्ये घडते हम एक दूसरे से बात करें. आम्ही एकमेकांसंगती बोलावं.
तीसरे व्यक्ति से ये बात मालूम नहीं होनी चाहिए। तिसऱ्या व्यक्तीकडून ही गोष्ट माहिती पडता कामा नये. हम पहले एक दूसरे के सामने इन बातों को रख दें। तर अगोदरच आम्ही एकमेकांच्या समोर या गोष्टी ठेवाव्या. हम एक दूसरे के जीवन के लिए जिम्मेदार हैं। आम्ही एकमेकाच्या जीवनासाठी जबाबदार आहोत. हमें हमें अपने स्त्री या पुरुष हमें अपनी जवाबदार, ये बहुत बड़ी जवाबदारियां हैं। आणि स्त्री असो किंवा पुरुष ही प्रत्येकाची एक मोठी जबाबदारी आहे. इसलिए पहला पत्रस 3 अध्याय 7 से 9 वचन कहता है आणि म्हणून पहिला पेत्रेचा 3 अध्याय 7 ते 9 वचन आम्हाला सांगतं कि हम निर्बल पात्र जानकर स्त्री का आदर करें। की अशक्त पात्र समजून आम्ही त्या स्त्रीचा आदर करावा. हम एक दूसरे का आदर करें। आम्ही एकमेकाचा आदर करावा. हम एक दूसरे का सम्मान करें। आम्ही एकमेकाचा सन्मान करावा. हम एक दूसरे का आदर करें। एकमेकाचा आदर करावा. बहुत सारे घरों में हमने देखा कि अपने बच्चों के सामने भी पति और पत्नी आदर नहीं रखते। बऱ्याचदा आम्ही पाहतो की लेकरांच्या समोर देखील पती पत्नी एकमेकांचा आदर करत नाहीत. एक दूसरे को गालियां देकर बात करते हैं। तर एकमेकांना शिव्या श्राप देऊन बोलतात अरे तुरे कर बात करते हैं। आणि अरे तुरे करून बोलतात. एक दूसरे को पागल, एक दूसरे को पता नहीं क्या क्या बात करते हैं आणि एकमेकांचा वेडा किंवा वेडी असं काही पण बोलतात एकमेकांना बच्चों के सामने। लेकरांच्या समोर. और उसकी वजह से हमारे बच्चे भी अपने माँ बाप का आदर नहीं करते। आणि त्या कारणामुळे आपले लेकरं देखील पुढे जाऊन आपल्या आई वडिलांचा आदर करत नाहीत. इसलिए जब भी आपके घर के अंदर समस्याएं उत्पन्न हो, आणि म्हणून जेव्हा केव्हा आपल्या घरामध्ये समस्या उत्पन्न होतील, अपने बच्चों के सामने कभी झगड़े मत करना। आपल्या लेकरांच्या समोर कधीही भांडणं करू नका. आपको झगड़े करने हैं, तुम्हाला भांडणं करायची आप घर में रूम में बंद करके एक दूसरे को मारा मारे करें। आणि रूम मध्ये वेगळं जा आणि मग तिथे तुम्हाला काय करायचं ते करा. मैं ये नहीं कह रहा हूं करिए, मी असं नाही म्हणत तुम्ही करा, लेकिन बच्चों के सामने कभी भी भूल से मत करना। पण लेकरांच्या समोर कधी चुकूनही करू नका. नहीं मुझे बहुत गुस्सा आया, नाही मला फार राग आला मैंने ऐसा कर दिया, म्हणून मी करून टाकलं. ध्यान में रखना, आपके बच्चों के हृदय में वो बात लिख चुकी है। लक्षात ठेवा तुमच्या मुलांच्या हृदयामध्ये ती गोष्ट कोरली गेलेली आहे. वो लिख दी गई है, ती लिहून ठेवली वो गेलेली आहे लिखी जा चुकी है, आणि ती लिहून ठेवली गेलेली आहे. उसको मिटाना मुश्किल है। आणि मग ते बुजवणं फार अवघड आहे. उसने कैच, ये कैमरा है, आंखें हमारी कैमरा है। आणि आमचे डोळे आमचा कॅमेरा आहेत. पहले कैमरे वाले होते थे, आज तो मोबाइल में निकल जाते हैं। पहिले असायचे कॅमेरेवाले, आता तर मोबाईल मध्ये असतात. फोटोग्राफर वाले आते थे ते फोटोग्राफर यायचे और खड़ा करते थे एक सीन के सामने, आणि एक सीन असा असायचा मागे आणि त्याच्या समोर उभं ठेवायचे और वो कैमरा शुरू करता था। आणि मग तो कॅमेरा लावायचा. थोड़ा मुस्कुराए, थोड़ा हसा, थोड़ा ऐसे हो जाए, मग थोडा असं व्हा, थोड़ा वैसे हो जाए, थोडं तसं व्हा, और क्लिक करता टिक आणि मग तो क्लिक करायचा. और वहां पे एक चमक फ्लैश, वो आणि मग त्या ठिकाणी तो फ्लॅश पडायचा आणि फोटो निघायचा. ये भी फ्लैश है, हा पण फ्लॅशच आहे. ये क्लिक होता है। हा पण क्लिक होतो. जो भी हम करते हैं, जे काही आम्ही करतो ना, हमारे बच्चे क्लिक कर लेते हैं आमचे लेकरं क्लिक करतात और फोटो छप जाता है अंदर। आणि मग तो फोटो त्यांच्या हृदयामध्ये छापला जातो. और वो कलरफुल फोटो, ब्लैक एंड व्हाइट नहीं। आणि मग तो जो आहे ना तो ब्लॅक अँड व्हाईट नाही, चांगला कलरफुल फोटो असतो. और यहाँ पे हम पहले शादियों में एल्बम बनता था, आणि अगोदर लग्नांमध्ये अल्बम बनायचा. आजकल एल्बम नहीं बनता, वो सब ये डिजिटल हो गया है सब आणि कुछ। आजकाल अल्बम बनत नाही, सगळं डिजिटल झालंय. और एल्बम भी बड़ी बड़ी होती थी, आणि अल्बम पण असे मोठमोठाले असायचे. जहाँ कहीं भी लेके जाओ तो पहले एल्बम का बोझा उठाना पड़ता था। आणि कुठेही जा ते अल्बमचा ओझं घेऊन चालावं लागायचं. कितनी सुंदर तरह से वो एल्बम में सब बातें यादगार होती थी। आणि मग फार त्या अल्बम मध्ये ज्या आठवणी त्याच्यामध्ये असायच्या. आपकी भी यादें होंगी, तुमच्याही आठवणी असतील. क्या याद करना दादा, वो पड़ा हुआ है अंदर, याद करो। काय आठवण करायची पडला असेल कुठेतरी, कभी जर कभी असं नाही तर तुम्ही आठवणी ठेवा. कभी कभी एल्बम निकालो कधी कधी तो अल्बम काढा और देखो कितनी अच्छी मजेदार थी शादियां, आणि मग पहा किती चांगला तो विवाह होता. है ना। तो वो यादगार चीजें होती हैं, तर अशा आठवणी ठेवण्यासारख्या गोष्टी असतात. तो हमारे बच्चों के जीवन में यादगार बन जाती हैं बातें। आमच्या लेकरांच्या जीवनात देखील अशा काही गोष्टी आहेत त्या आठवणीत राहतात. जो हम करते हैं जे आम्ही करतो बड़ी सोच समझ से करना। फार समजून उमजून करावं. इसलिए प्रभु ने कहा आदर की बात समझी जाए, हर एक आणि चीज। म्हणून परमेश्वर म्हणतो प्रत्येक गोष्ट ही आदर योग्य अशी पाहिली पाहिजे. विवाह ये आदर की बात समझी जाए, विवाह याला आदर द्यावा. और हमारे जीवन के अंदर जो भी हम करते हैं उसके अंदर आदर होना चाहिए। आणि आमच्या जीवनामध्ये जे काही आम्ही करतो त्याच्यामध्ये त्याचा आदर असायला हवा. हमारे बच्चों के सामने आदर करना है, लेकरांच्या समोर आम्हाला आदर करायचा आहे. नहीं लेकर है म्हणून मला आदर करायचे ऐसा भी नहीं होना है। नाही लेकर आहेत म्हणून मी आदर करतो असं असू नये. मन से आदर होना तो है। आदर मनापासून असावा. और सबसे महत्वपूर्ण संबंध जो है प्रभु के बाद में
पत्नी के साथ होना है। आणि सगळ्यात महत्वपूर्ण संबंध प्रभू नंतर कुठला असेल तर तो तुमच्या पत्नी सोबत असावा। पहला परमेश्वर के साथ में होना। पहिला परमेश्वरासोबत। उत्पत्ति 2:24 में ये लिखा है, उत्पत्ती 2:24 मध्ये हेच लिहिलंय, परमेश्वर ने पुरुष को चुना है परमेश्वराला ने पुरुषाला निवडलेलं जो आहे अपनी पत्नी के साथ रहे, की तो त्याच्या पत्नी बरोबर राहावा और उसके ये प्रथम जिम्मेदारी है आणि ती त्याची प्रथम जबाबदारी आहे कि वो पत्नी के अपना समर्पण करे। की तो त्याचं त्या पत्नीच्या प्रती समर्पण असावं और पति भी समर्पित होना है पत्नी के लिए। आणि पती देखील पत्नीसाठी समर्पित असावा। इसलिए इफिसियों 5:25-31 वचन में लिखा है आणि म्हणून इफिसकरास पत्राचा 5वा अध्याय 25 ते 31 पर्यंत लिहिलेलं आहे कि हम एक दूसरे से प्यार करना है। की आम्ही एकमेकांवरती प्रेम करावं। सुनिए ध्यान से, लक्षपूर्वक ऐका, सुनिए ध्यान से। लक्षपूर्वक ऐका। हम अपने साथीदार के प्रति समर्पित होना है। आम्हाला आमच्या जो सोबत आहे, आमचा साथीदार आहे, त्याच्या संबंधी समर्पित असायला पाहिजे। बहुत बार हमारे जीवन के अंदर, परिवारों के अंदर झगड़े हो जाते हैं, बऱ्याचदा आमच्या कुटुंबामध्ये आमच्या विवाहामध्ये भांडणं होतात और हमारी एकता के अंदर रुकावट आ जाती है। आणि आमच्या एकतेमध्ये अडखळ निर्माण होतं। हम जो प्रोत्साहन चाहते हैं आणि आम्हाला जे प्रोत्साहन हवं असतं वो हमें नहीं मिलता है, ते आम्हाला मिळत नाही और कहीं दूसरी जगह से ये प्रोत्साहन मिलता आणि है मग कुठून तरी दुसऱ्या जागेवरून ते प्रोत्साहन मिळतं और हम उसकी ओर आकर्षित होने लगते आणि हैं। मग आम्ही त्याच व्यक्तीकडे आकर्षित होऊ लागतो। शैतान फंदे डालता है, सैतान जो आहे तो या ठिकाणी फंदे टाकत आहे। शैतान षड्यंत्र रचता है, सैतान षड्यंत्र रचत आहे। शैतान अलग अलग प्रकार से जालों को फेंकता है, आणि सैतान निरनिराळ्या तऱ्हेने जाळं टाकत आहे और हमारे घर की जो परिस्थिति है वो बड़ी बुरी तरह से नाजुक बन जाती है, आणि आमच्या घरची परिस्थिती नाजूक होऊन जाते और जो व्यक्ति है वो कहीं दूसरी जगह पर समर्पित होने की कोशिश करता आणि है। मग तो व्यक्ती इतर ठिकाणी समर्पित होण्याचा प्रयत्न करतो। कई बार वो व्यभिचार में फंस जाता है। बऱ्याचदा तो व्यभिचारामध्ये फसतो। व्यभिचार क्या है? व्यभिचार काय आहे? व्यभिचार एक विवाहित व्यक्ति अन्य किसी व्यक्ति के बीच स्वैच्छिक सहवास जब करता है अपने जीवन साथी को छोड़कर, उसे व्यभिचार कहा जाता है। एखादा व्यक्ती आपल्या जीवनसाथीला सोडून इतर कुठल्या व्यक्तीसोबत जर सहवास ठेवतो तर त्याला व्यभिचार असं म्हटलं जातं। परमेश्वर का वचन व्यभिचार के लिए 10 आज्ञाओं में से एक आज्ञा में लिखा है, निर्गम 20:14 में पहली बार परमेश्वर ने यहाँ पे लिखा है कि तू व्यभिचार मत करना। आणि निर्गम याचा 20 अध्याय 14 वचन, 20वा अध्याय आणि 14 वचनामध्ये ज्या 10 आज्ञा आहेत त्याच्यामधली एक आज्ञा परमेश्वराने लिहून ठेवलेली ती ही की तुम्ही व्यभिचार करू नये, व्यभिचार मत करना, व्यभिचार करू नका। सुनिए, ऐका, सुनिए, ऐका। अंग्रेजी में इसको क्या कहते हैं हमें मालूम है? इंग्लिश मध्ये ह्याला काय म्हणतात आम्हाला माहिती आहे। इसको लैटिन भाषा में यहाँ पे एड इस शब्द का उपयोग कर दिया गया है। आणि नैतिक भाषामध्ये ऍड असं लिहिलं गेलेलं आहे। एडल्ट्री कहते हैं अंग्रेजी भाषा में, ऍडल्ट्री असं म्हणतात इंग्लिश मध्ये। एड शब्द शामिल कर दिया है। आणि त्याच्यामध्ये ऍड हा शब्द सामील केलेला आहे। एड का मतलब है कुछ और मैंने इसमें रख दिया है। ऍड याचा अर्थ काहीतरी आणखी त्याच्यामध्ये सामावलेलं आहे। हम बोलते हैं ना कि अरे इसमें कुछ राशन की लिस्ट बनाते हैं या किसी लिस्ट बनाते हैं हम लोग, जसं आम्ही एखादा धान्याची लिस्ट बनवतो, राशनची लिस्ट बनवतो, अरे वो रहेगा इसमें ये ऐड कर दो ना, अरे ते राहिले त्याच्यामध्ये ते ऍड कर ना, उसमें और ये चीज शामिल कर दो ना, आणि अजून ही एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये सामील करा। उस ऐड को इसमें शामिल कर दिया है। आता हे ऍड जे ह्याच्यामध्ये सामील केलेलं आहे, इसका मतलब किसी को याचा अर्थ इतर कुणाला तरी फेरबदल कर दिया है, फेरबदल केलेला आहे, परिवर्तित कर दिया है। परिवर्तित केलेला आहे। व्यभिचार क्या है? व्यभिचार काय आहे? जब मैं इसको देख रहा तो मुझे 4 प्रकार के व्यभिचार बाइबल में मिला। आणि जेव्हा मी हे अभ्यासत होतो तेव्हा 4 प्रकारचे व्यभिचार मला पवित्र शास्त्रामध्ये सापडले। पहला भावनात्मक रीति से व्यभिचार होता है। पहिला जो व्यभिचार आहे तो आहे भावनात्मक व्यभिचार, शारीरिक व्यभिचार, दुसरा आहे शारीरिक व्यभिचार, मानसिक व्यभिचार, मानसिक व्यभिचार, आत्मिक व्यभिचार आणि आत्मिक व्यभिचार। अब मैं आपको बताता हूँ भावनात्मक व्यभिचार कैसे होता है। आता मी तुम्हाला सांगत आहे की भावनात्मक व्यभिचार कसा होतो। अपने पड़ोसी को देखना, स्वर्ग में है कि यहीं पे है, शेजारला बघा स्वर्गात आहे का इथंच आहे, उसको हिलाएं त्याला हलवा और मैंने ठीक तो है ना,
आणि विचारा बरं आहे का. पूछो ब्रदर लोग कहीं स्वर्ग तो नहीं चले गए, पूछना भैया. कभी कभी जब हम पढ़ते हैं तो कुछ लोग स्वर्ग चले जाते हैं. कधी कधी आम्ही वाचतो त्यावेळेस काही लोक स्वर्गात पोहोचतात वो इतने मनन हो जाते हैं, उन्हें लगता है कि स्वर्ग में सब पढ़ाई करेंगे. हाँ, आणि इतकं त्यांचं मनन होतं त्याच्यावर की त्यांना असं वाटतं स्वर्गात जाऊन शिकत होतं और स्वर्ग में पहुंचकर पढ़ाई करते हैं. आणि स्वर्गात पोहोचून ते अभ्यास करतात. उनको लाना बड़ा मुश्किल हो जाता मग त्यांना घेऊन येणं फार अवघड होतं. है. ये आराम से पहुंचते हैं मनन, वो ये आंखें एकदम भारी भारी हो जाती है आणि मग हळूहळू डोळे जड होऊ लागतात और आराम से स्वर्ग पहुंचते हैं. आणि आरामात स्वर्गात जाऊन पोहोचतात वहां पे प्रभु के साथ में बैठ के पढ़ाई करते हैं. आणि तिथं प्रभू सोबत बसून अभ्यास करतात. आमेन. आमेन. पड़ोसी ठीक है, बरं आहे का तुमचा शेजारी. कहीं घूमने तो नहीं चले गए. फिरायला नाही ना गेला. अभी यहाँ से मेन थोड़ा थोड़ा हम अंदर जाएंगे. अभी आता आम्ही मूळ मुद्द्यामध्ये या ठिकाणी जाणार आहोत. अब तक ठीक था विवाह के बारे में. इथपर्यंत ठीक होतं विवाह संबंधी. आज फैमिली सेमिनार नहीं है, फॅमिली सेमिनार नाही आज, लेकिन ये सबके लिए है. पण हे सर्वांसाठी आहे. छोटे हो बड़े हो कोई भी, सबके लिए है. लहान असो मोठे असो सर्वांसाठी आहे. परमेश्वर ने सब कुछ बाइबल के अंदर लिखा हुआ है. परमेश्वरने सर्व काही पवित्र शास्त्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे. हमें ठीक से अपने जीवन को व्यतीत करने के लिए. आम्हाला आमचं जीवन चांगल्या तरीने व्यतीत करता यावं. भावनात्मक जो व्यभिचार है भावनात्मक व्यभिचार जो आहे वो किस प्रकार होता है, तो कसा असतो सुनिए, ऐका. नीतिवचन 22:14 में लिखा है. नीतिसूत्र याचा 22वा अध्याय 14 वचन. नीतिसूत्र 22:14 में लिखा है, नीतिसूत्र याचा 22वा अध्याय आणि 14 वचन. पराई स्त्रियों का मुंह गहरा खड्डा है. नीतिसूत्र 22 अध्याय और इसका 14 वचन. परस्त्रियांचे मुख मोठा खाडा आहे. हाँ, खड्डा है. पराई स्त्रियों का मुंह गहरा खड्डा है. हाँ, ज्यावर परमेश्वराचा कोप होतो तो त्यात पडतो. ये भावनात्मक व्यभिचार जो है शारीरिक व्यभिचार की ओर लेकर जाता है. आता हा जो भावनात्मक व्याभिचार आहे तो आम्हाला शारीरिक व्याभिचाराकडे घेऊन जातो. जब भावनात्मक व्यभिचार में व्यक्ति फंसता है आणि जेव्हा भावनात्मक व्याभिचारामध्ये व्यक्ती फसतो तब उसके जो रिश्ते हैं वो रिश्ते के अंदर अपने जीवन साथी के साथ में उसके रिश्ते फीके पड़ने लगते हैं. आणि मग त्यावेळेस काय होतं की जीवनसाथी सोबतचे जे त्याचे नातेसंबंध आहेत ते फिके पडू लागतात. नीतिसूत्र 6:24 वचन कहता है, आणि म्हणून नीतिसूत्र याचा 6वा अध्याय आणि 24 वचन सांगतं, पराई स्त्रियों की चिकनी चुपड़ी बातों से बचाए. दुष्ट स्त्रीपासून परस्त्रीच्या गोड बोल्या जीवेपासून ती तुझे रक्षण करणारी आहेत. गोड बोले, चिकनी चुपड़ी बात है. पराई स्त्रियों का मुंह गहरा खड्डा है, चिकनी चुपड़ी बातें करके फंसाती हैं. आणि पर स्त्रीचं जो गोष्टी आहेत त्या खड्ड्यासारख्या आहेत आणि त्याचं जे बोलणं आहे ते गोड बोलणं आहे. मैं सिर्फ स्त्रियों के बारे में बात नहीं कर रहा हूं, मी फक्त स्त्रियांसंबंधी नाही बोलत आहे. यहाँ पे पुरुष भी हैं. या ठिकाणी पुरुष देखील ये आहेत. दोनों के बारे में. हे दोघांच्या संबंधी आहे. ये चिकनी चुपड़ी बातें करते हैं, आणि हे फार गोडधोड बोलतात इनकी बातों से अपनापन लगता है. आणि त्यांच्या बोलण्याने आपल्याला एकदम आपुलकी वाटते. बहुत बार घर के अंदर कलह निर्माण होता आणि है. त्यामुळे बऱ्याचदा घरामध्ये कलह निर्माण होतात. जब हमारे जीवन साथी के साथ में कलह होता है, आणि जेव्हा आमच्या जीवनसाथी सोबत आमचा कलह होतो और बहुत बार वो कलह होता आणि है, बऱ्याचदा होतो. एक शादी के 1 साल 2 साल 3 साल अच्छा चलता है, आणि लग्नानंतर 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष चांगले जातात. लेकिन कुछ दिनों के बाद में कलह निर्माण हो पण जाता है. काही दिवसांनंतर कलह निर्माण होऊ लागतात. छोटी छोटी बातों में कलह होता है. लहान सहान गोष्टींमध्ये कलह. आदमी को लगता है कि यार घर जाना ही नहीं है, आणि मग त्या व्यक्तीला असं वाटतं घरीच जाऊ नये. और वो घर पे एकदम लेट आता है, आणि मग घरी उशिरा येणं चालू होतं. घर पे ध्यान नहीं होता. घराकडे लक्ष नसतं. ये अपने मूड में, वो अपने मूड में, आणि दोघं आपापल्या मूड मध्ये आप अपना जीवन व्यतीत कर रहे हैं. आणि आपापलं जीवन व्यतीत करत आहे. रहते तो एक घर में है, राहतात एकाच घरात, लेकिन मन एक अमेरिका में है, एक भारत में है. आपण मन जी त्यांची आहे ती एकाचं अमेरिकेमध्ये तर एकाचं भारतामध्ये. और इसी समय एक व्यक्ति आता आणि है अशाच वेळेला एक व्यक्ती येतो जो भावनात्मक रीति से जुड़ता है, जो भावनात्मक रित्या जोडतो. और छोटी छोटी बातों में चिंता करना शुरू हो जाता है. आणि मग लहान सहान गोष्टीमध्ये चिंता करणं चालू होतं. हमें लगता है कि अरे इतना तो मेरी बीवी मेरे साथ ध्यान नहीं रखती, मेरा पति मेरा ध्यान नहीं रखता, लेकिन ये कोई तीसरा व्यक्ति आके मेरा ध्यान रखना शुरू कर आणि देता मग है. आम्हाला विचार येतो की अरे माझी पत्नी किंवा माझा पती कधी माझ्याकडे एवढं लक्ष देत नाही, हा माझ्या
इतके लहान सहान गोष्टीकडे लक्ष देत आहे कुछ लोगों का ध्यान छोटी छोटी बातों में होता आणि है मी काही लोकांचं लक्ष लहान सहान गोष्टींमध्ये और असतं वो पूछता रहता है, आणि मग तो विचारपूस करत छोटी छोटी राहतो. बातों में ख्याल रखना शुरू करता आणि है. लहान सहान गोष्टीमध्ये ते काळजी घेणं सुरू करतं. खाना खाया क्या, जेवला का, पानी पिया क्या, पाणी पिलं का, ठंडी लग रही जैकेट पहना क्या, आणि थंडी वाजती जॅकेट घातलं का, टोपी पहनी क्या, टोपी घातली का, आप इतना दूर गए गाड़ी लेकर गए क्या. आणि एवढं लांब गेले तुम्ही गाडी घेऊन गेले का. छोटी छोटी बातों में ये बातें हो जाती आणि है. लहान लहान गोष्टीमध्ये अशा गोष्टी होऊ लागतात. फिर व्यक्ति सोचता है, आणि मग व्यक्ती विचार करू लागतो, इतने साल शादी को कभी बीवी ने नहीं पूछी, एवढे वर्ष झाले लग्नाला कधी बायकोने तर नाही विचारलं, लेकिन ये पूछ रही है, पण ही विचारतीये, ये पूछ रहा है, हा विचारतोय, अपनापन लगता है. फार आपुलकी वाटते. बाप रे, फिर टाटा बाय बाय शुरू हो जाता है. आणि मग टाटा बाय बाय सुरू होतं. और फिर ये व्यक्ति का ध्यान धीरे 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 भावनात्मक रीति से उसके साथ में जुड़ने लगता है. आणि मग या व्यक्तीचं लक्ष भावनात्मक रित्या तिचं मन जे आहे त्या व्यक्तीसोबत जोडू लागतं. हम भाविक हो जाते हैं आणि आम्ही भावनिक होऊ लागतो. छोटी छोटी बातों में. आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हम भाविक होकर जुड़ जाते हैं. आणि भावनिक होऊन आम्ही जोडल्या जातो. और ये बड़ा भयानक चीज है, आणि फार भयानक गोष्ट आहे, बड़ी भयंकर चीज है. आणि फार भयंकर गोष्ट आहे. सावध हो जाए, सावध व्हा, सचेत हो जाए. सचेत व्हा. अगर कोई व्यक्ति ऐसा पूछता है, आणि जर कुठला व्यक्ती असं विचारतो अपने जीवन को वहां से दूर लेकर चले तर जाए. आपलं जीवन त्या ठिकाणापासून दूर करा, वहां पे मत रहे. तिथं राहू नका. हमारा जीवन ये हमारे हाथ में है. आमचं जीवन आमच्याच हातात आहे. मुझे कहाँ देना है. मला ते कुठं द्यायचंय. अब किसी चीज में फंसिए मत, कुठल्याही गोष्टीमध्ये फसू नका, क्योंकि शैतान जो है ये धूर्त है. कारण सैतान जो आहे तो धूर्त आहे. भावनात्मक रीति किसके साथ में जुड़ा देता है. कारण की तो भावनात्मक रित्या आम्हाला कुणासोबतही जोडून देतो. इस पे ध्यान रखना है. आणि म्हणून आम्हाला लक्ष ठेवायचंय, सावधान हो जाएं. सावधान व्हायचंय. और किसी ने, पुरुष ने या किसी स्त्री ने नहीं बोलना है कि आप बड़े अच्छे दिख रहे हैं. स्त्री ने बोला तो ठीक है, अपने रिश्तेदार जो कजन है उन्होंने बोला तो ठीक है, लेकिन दूसरे आपकी साड़ी बहुत अच्छी दिख रही है. आणि म्हणून कुणी इतर पुरुषाने स्त्रीला किंवा स्त्रीने पुरुषाला म्हणू नका की तुम्ही चांगले दिसता. हा, नातलगांमध्ये किंवा आप्तांमध्ये असं चालेल. और कोई भी ब्रदर को बोलना नहीं आपका शर्ट बहुत अच्छा दिख रहा है. ब्रदर ने बोला ठीक है. आणि ब्रदरला म्हणू नका हा चांगलं आहे, नाही ब्रदर किंवा ब्रदरने म्हणा हा ठीक आहे. अपने जीवन का ध्यान रखना है. आपल्या जीवनाकडे लक्ष द्या. ये बड़ी गंभीर बात है. ही फार गंभीर गोष्ट आहे. दूसरा व्यभिचार होता है शारीरिक व्यभिचार. दुसरा व्यभिचार आहे शारीरिक व्यभिचार. लूक इसका 16 अध्याय 18 वचन कहता है, लूक 16 आणि त्याचं 18 वचन सांगतं, जो कोई अपनी पत्नी को त्याग कर दूसरे से विवाह करता है जो कोणी आपल्या पत्नीला त्यागून दुसरा विवाह करतो वो व्यभिचार करता तो है. व्यभिचार करतो. और जो कोई ऐसी त्यागी स्त्री से विवाह करता है आणि जो कोणी अशा त्यागलेल्या स्त्री सोबत विवाह करतो वो भी व्यभिचार करता तो है. देखील व्यभिचार करतो. शारीरिक व्यभिचार है. हा शारीरिक व्यभिचार आहे. परमेश्वर ने कोई तलाक के बारे में यहाँ लिखा नहीं है. आणि परमेश्वरने कुठल्याही घटस्फोटाच्या बाबतीमध्ये इथे लिहिलेलं नाहीये. मत्ती 5:32 में लिखा है, मत्ती 5:32 मध्ये लिहिलंय, एक ही कारण से तलाक हो सकता है, एकाच कारणामुळे घटस्फोट होऊ शकतो, वो व्यभिचार. तो आहे व्यभिचार. परमेश्वर ने इसे बड़े 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 भयानक नजरों से देखा. आणि परमेश्वराने अतिशय भयानक नजरेने हे पाहिलेलं आहे. इसलिए 1 कुरिन्थी 7, 10 और 11 में लिखा है, आणि म्हणून पहिलं कोरिन्थीकरास पत्राचं 7वां अध्याय 10व्या वचनामध्ये लिहिलंय, ये प्रभु ने आज्ञा की है ही प्रभूने दिलेली आज्ञा आहे पत्नी और पति अलग ना हो. की पती पत्नींनी वेगळं होऊ नये. ये परमेश्वर के वचन में लिखा है. आणि हे परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. और ये बड़ा भयानक व्यभिचार है. आणि हे फार भयानक व्यभिचार आहे. संबंध को बनाना, संबंध ठेवणं, शारीरिक संबंध शारीरिक संबंध अपनी पत्नी को छोड़कर. आपल्या पत्नीला सोडून. और ये परमेश्वर की नजरों में बड़ी भयानक बात है. आणि परमेश्वराच्या नजरेमध्ये अतिशय भयानक गोष्ट आहे. तीसरा मानसिक व्यभिचार. तिसरा आहे मानसिक वो व्यभिचार. हमारी सोच में होता है, आमच्या विचारांमध्ये होतो, हमारी समझ में होता है. आमच्या समजमध्ये होतो. इसलिए मत्ती 5:28 में लिखा है, आणि म्हणून मत्ती 5:28 मध्ये लिहिलंय, परंतु मैं तुमसे कहता हूं परंतु मी तुम्हाला सांगत आहे, जो कोई स्त्री पर कुदृष्टि डाले वे अपने मन में व्यभिचार कर चुका है. ज्या कुणी इतर स्त्रीला त्या दृष्टीने जरी पाहिलं तरी त्याने तिच्या सोबत व्यभिचार केलेला आहे. ये मन में शुरू हो जाता है. आणि हे मनामध्ये सुरू होतं. मन में ये उत्पन्न होता है. आणि मनामध्ये हा उत्पन्न होतो. अगर किसी स्त्री को हम देखकर उससे या पुरुष को देखकर हम कहते हैं कि नहीं
ये कुदृष्टि डालते हैं उसके ऊपर। की एखाद्या स्त्रीकडे किंवा एका पुरुषाकडे पाहून आपण जर त्यांच्यावरती कुदृष्टी टाकली तो व्यभिचार कहा जाता है। तर त्याला व्यभिचार असं म्हटलं जातं। दूसरा पत्रस 2:14 में लिखा है, दुसरं पेत्रेचं 2 अध्याय 14 वचन, उन्होंने अपनी आंखों में व्यभिचार बसा लिया है। त्यांनी त्यांच्या डोळ्यामध्ये व्यभिचार बसवलेला आहे। और ये व्यभिचार कहाँ आता है? आणि हा व्यभिचार कुठे येतो? मत्ती 15:19 के अनुसार मत्ती 15:19 अनुसार ये व्यभिचार मन में शुरू होता हा है। व्यभिचार मनामध्ये सुरू होतो। मन को कोई जानता नहीं है, मन कुणी जाणत नाही, लेकिन मैं आपसे कहता हूँ पण मला सांगू द्या कि परमेश्वर मन को जानता की है। परमेश्वर मन जाणतो। परसों के दिन एक मैसेज मेरे पास में आया। आणि परवा एक मेसेज आला मला। वो मैसेज ऐसा था कि गवर्नमेंट को मुझे पैसा भरना था, आणि ते मेसेज असं होतं की गव्हर्नमेंटला मला काही पैसे भरायचे होते, क्योंकि मैंने रूल को तोड़ा था। कारण की मी नियम तोडला होता। और वो नियम मैंने तोड़ा, लेकिन ये मुझे मालूम नहीं था। तो नियम मी तोडला पण ते मला माहीतच नव्हतं। और वो सीधा मेरे मोबाइल में आया। आणि तो डायरेक्ट माझ्या मोबाईल मध्ये आला। वहां पे वो दंड, रूल तोड़ने के वजह से मुझे दंड भरना था। आणि मग तो नियम तोडल्यामुळे मला दंड भरणं होतं। 1200 रुपये दंड था। 1200 रुपये दंड होता। और वो मैसेज में आया। आणि ते मेसेज आला। मैं बोले ये क्या चीज आ गया? मी म्हटलं हे काय झालं? मुझे खुद मालूम नहीं मुझे। मला स्वतःला माहित नाही। तो मैं और राजेश भाई ने चेक किया। आणि मग मी राजेदादांनी चेक केलं। तो वो चेक करने के बाद मुझे पता चला कि मैं एक बार नासिक जा रहा था, 2020 की बात है। आणि ही 2020 ची गोष्ट आहे। एकदा मी नाशिकला चाललो होतो। और सिन्नर ये जगह है, आणि सिन्नर या ठिकाणी, और वहां की जो वेग है वो 95 वेग है किलोमीटर। आणि त्या ठिकाणावरून त्या रस्त्यावरून जाण्याचा जो वेग आहे सरकारी तो 90 आहे। और मेरा 108 पे चला गया। आणि माझा 108 वर गेला। बात करते करते 108 पे निकल गया। आणि बोलता बोलता 108 वर कधी निघाला माहित नाही। ये बाद में मुझे पता चला कि वो 108 पे जा रहा हूँ, उसको मैंने फिर कंट्रोल किया। आणि नंतर माझ्या लक्षात आलं आणि 108 ला चाललोय मी ते कंट्रोल केला। लेकिन इससे पहले मैं जानता, इससे पहले किसी ने कैच कर लिया। आणि मी ते जाणून घ्यायच्या अगोदरच कुणीतरी ते कॅच केलं, फोटो निकाल लिया, फोटो काढला। ये बात मैं नहीं जानता था, हे गोष्ट मला माहित नव्हती, लेकिन किसी ने कैच कर लिया। पण कुणीतरी कॅच केलं। एक बार मैं पुणे से संचित हॉस्पिटल से जा रहा था। आणि एकदा मी पुण्यामध्ये संचिती हॉस्पिटल पासून चाललो होतो। वहां पे एक गाड़ी मेरे आगे थी। त्या ठिकाणी एक गाडी माझ्या पुढे होती, मैं उसके पीछे था। मी तिच्या मागे होतो। मैंने सिग्नल देखा नहीं, मी सिग्नल पाहिला नाही, उसके पीछे में चला गया। तर मी त्या गाडीच्या मागे चालला गेलो। उसका भी फोटो आ गया, त्याचाही फोटो आला। सिग्नल तोड़ा, सिग्नल तोडला। ये मुझे भी मालूम नहीं हे था। मलाही नव्हतं माहिती। वो सिग्नल तोड़ दिया, मी सिग्नल तोडला और वो फोटो आ गया। आणि तो फोटो आला। अगर मैं नहीं जानता हूँ, जर मला नाही माहित, लेकिन कोई किसने पकड़ लिया है। पण कुणीतरी ते कॅच केलंय। मेरे मन की बातें अगर मेरा साइड वाला नहीं जानता है, माझ्या मनातल्या गोष्टी माझ्या शेजारच्याला नाही माहित, लेकिन एक व्यक्ति है जो फोटो निकालता है, पण एक व्यक्ती आहे जो फोटो काढतो, फोटो निकाल के रखता है, फोटो काढून ठेवतो। एक ही बार दिखाएगा, एकदाच दाखवेल, एक ही बार दंड देगा, एकदाच दंड मिळेल, और वो दंड भयानक होगा। आणि पण तो दंड भयानक यहाँ असेल। से यहाँ पे हम छूट सकते हैं दंड भरकर। इथं आम्ही दंड देऊन सुटू शकतो। मैंने 1200 रुपये भर दिया, 1200 रुपये मी भरले और मैं छूट गया, मी सुटलो, लेकिन वहां से कोई छूटेगा नहीं, पण तिथून कुणी सुटणार नाही। वहां से कोई छूटेगा नहीं, तिथून कुणी सुटणार नाही, वहां से कोई छूटेगा नहीं। तिथून कुणी वो सुटणार हर नाही। एक बात कैच करता है। तो प्रत्येक गोष्ट कॅच करतो। इसलिए मेरे मन में क्या चल रहा है, आणि म्हणून माझ्या मनामध्ये काय चाललेलं हम आहे, सावधान हो जाएं, आम्ही सावधान हम व्हावं, सचेत हो जाएं। सचेत व्हावं। मेरे मन में क्या है, माझ्या मनात काय आहे? हम बहुत बार अपने मन में कुछ बातों को रखते हैं, बऱ्याचदा आमच्या मनामध्ये काही गोष्टी आम्ही तशाच और ये ठेवतो। मन से शुरू होता है, आणि हे मनापासूनच सुरू होते, मन से विचारों से। मनातून, विचारातून। इसलिए अय्यूब कहता है, आणि म्हणून योग म्हणतो वो अपनी आंखों से वाचा बांधता है। की तो आपल्या डोळ्यांशी वचन बांधतो। वो कहता है मैं कोई भी कुंवारी को, कोई भी व्यक्ति को मैं बुरी नजर से नहीं आणि तो देखूंगा। म्हणतो की मी माझ्या डोळ्यांची वाचा बांधलेली की मी कुठल्याही कुमारी स्त्रीला पाहणार नाही। अय्यूब 31:1। आणि इयोब 31:1 वो कहता है अपनी आंखों से वाचा बांधे। आणि तो म्हणतो की आपल्या डोळ्यांशी तुम्ही वाचा बांधा। क्या वाचा बांधना है? काय वाचा बांधायची? मैं कोई भी स्त्री या कोई भी व्यक्ति के बुरी नजर से मैं उसको नहीं देखूंगा। कुठल्याही व्यक्तीला, कुठल्याही स्त्रीला किंवा पुरुषाला मी वाईट नजरेने पाहणार नाही। और एक व्यभिचार होता है दृश्य व्यभिचार, आणि हा दृश्य व्यभिचार आहे। गलत नजरों से देखना, चुकीच्या दृष्टीने पाहणं, शारीरिक भावनाएं बदलने लगती हैं, शारीरिक भावना बदलू लागतात, और वो व्यभिचार में फंस जाता है। आणि तो व्यभिचारामध्ये फसतो। दाऊद की नजर बेतशबा पर गई, आणि दाविदाची नजर बेतशबेवर गेली, और उसकी भावनाएं बदल गई, आणि त्याच्या भावना बदलल्या, और हम जानते हैं कि वो व्यभिचार में फंस गया। आणि आम्हाला माहित आहे की तो व्यभिचारामध्ये फसला। दूसरा शमूएल 11:2 में, दुसरं शमूएल 11:2 मध्ये यहाँ पे लिखा है, त्या ठिकाणी लिहिलंय। इसलिए अपने जीवन के अंदर आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये हम खुद को संभालें। आम्ही स्वतःला सांभाळावं। ये संसार बड़ा भयानक है,
हे जग फार भयानक आहे हम कहाँ नजर डालते हैं इसे हमें सावधान होना है। आणि म्हणून आमची नजर कुठे जाते यापासून आम्हाला सावधान असायला खुद हवं. को संभालना है, स्वतःला सांभाळायचं आहे, खुद को बचाना है। स्वतःला वाचवायचं आहे. परमेश्वर सब देख रहा है, परमेश्वर सर्व काही पाहत आहे. मेरे मनों को देख रहा है, माझं मन पाहत आहे, मेरे विचारों को देख रहा माझे है, विचार पाहत आहे, जो कोई नहीं जानता जे कुणी जाणत नाही लेकिन परमेश्वर पण जानता है। परमेश्वर जाणतो. इसलिए अपने जीवन को, अपने हृदय को पवित्र बना के आणि रखें। म्हणून आपलं जीवन, आपलं हृदय पवित्र बनवून ठेवा. अपने जीवन साथी के साथ में विश्वास योग्यता से रहें, आपल्या जीवन साथी सोबत विश्वासाने, विश्वास योग्यतेने राहा. पवित्रता का जीवन जिए। पवित्रतेचं जीवन जगा. एक है आत्मिक व्यभिचार, एक आहे आत्मिक व्यभिचार. आत्मिक व्यभिचार, आत्मिक व्यभिचार, जहां पर हम परमेश्वर का स्थान दूसरी चीजों को देते ज्या हैं। ठिकाणी आम्ही परमेश्वराचं स्थान इतर गोष्टींना देतो. इफिस 5:5 में लिखा है, इफिस 5:5 मध्ये लिहिलं आहे, ये सब चीजें मूर्ति पूजा के बराबर है। आणि ह्या सर्व गोष्टी मूर्ती पूजे समान आहेत. दूसरा करंती 4:4 में लिखा है, 2 कोरिंथी 4:4 मध्ये लिहिलं इस आहे, संसार के ईश्वर ने लोगों की आंखें अंधी कर दी या हैं, जगातल्या देवतांनी लोकांचे डोळे आंधळे केलेले आहेत जिससे वो मूर्ति पूजा कर सके। जेणेकरून ते मूर्तिपूजा करू शकतील. आत्मिक व्यभिचार में लेकर जाता है। आत्मिक व्यभिचारामध्ये घेऊन जातील. लोभ जो है ये एक व्यभिचार के समान है। लोभ हा जो आहे व्यभिचारा समान आहे. परमेश्वर को छोड़ के अन्य चीजों के ऊपर भी नजरों को रखना है। परमेश्वराच्या गोष्टी सोडून इतर गोष्टींवरती लक्ष अधिक देणं. परमेश्वर का स्थान जो है दूसरे को देना है। परमेश्वराचं स्थान इतरांना देणं. हम बहुत बार पूछते हैं, जब हम प्रभु में नहीं थे तब पूछते थे कि बाबा शादी कौन से तारीख को करना है। आणि जेव्हा आम्ही प्रभूमध्ये नव्हतो त्यावेळेस आम्ही जेव्हा विचार करायचो की हा आता लग्न कुठल्या तारखेला करायचंय, और घर जब नया घर लेते हैं उस घर में कौन सी तारीख को प्रवेश करना है। आणि नवीन घर घेतलं की कुठल्या तारखेला त्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे. ऑफिस का उद्घाटन कौन सी तारीख को करना है। ऑफिसचं उद्घाटन कुठल्या तारखेला करायचंय. आज अमावस्या पूर्णिमा नहीं करना रे बाबा, आज अमावस्या पौर्णिमा, आज तर काही करायचं नाही बाबा. बड़ा भयानक दिन है। फार भयानक दिवस. मैं एक बात जानता हूँ, जब प्रभु में आया, आज का दिन यहोवा ने बनाया है, वो मैं आनंदित होता हूँ। पण जेव्हा प्रभूमध्ये आम्ही आलो तेव्हा एक गोष्ट जाणली की आजचा दिवस परमेश्वराने बनवलेला तो चांगला मुझे आहे. मुहूर्त देखने की जरूरत नहीं है, आता मला मुहूर्त बघायची गरज नाही, कोई दिन देखने की जरूरत नहीं है। कुठला दिवस बघायची गरज नाही. संडे हो या मंडे, रोज प्रभु के गुणगान करो। अंडे नहीं खाएंगे तो चलेगा, अंडे नाही खाल्ले तरी चालतील. संडे हो या मंडे रोज प्रभु के गुणगान करना है। तर सोमवार असू दे, रविवार असू दे, देवाचं गुणगान आम्ही जब करा. इसको छोड़ के हम करते हैं तो हम प्रभु के साथ में आत्मिक व्यभिचार करते हैं। आणि जर हे सोडून आम्ही करतो तर आम्ही परमेश्वरासोबत आत्मिक व्यभिचार करतो. कौन सा टाइम में जाना है, कौन सा टाइम, मिनट के ऊपर शादियां होती हैं। अगदी मिनिटांवरती देखील लग्न ठरली जातात. कुछ लोग हाथों के अंदर अंगूठी डालते हैं, काला खड़ा, आणि काही लोक हातामध्ये खडे घालतात, काला पीला नीला पता नहीं कौन कौन सा। काळे पिवळे निळे जे काही असतील ते. ये माझ्यासाठी, माझ्या भविष्यासाठी चांगला है, आणि हे माझ्या भविष्यासाठी चांगलं आहे, किसी ने दिया है। कुणीतरी दिलंय. अब वो डालो या मत डालो, आज से मेरा प्रभु मेरा भविष्य बनाएगा। आता तुम्ही घाला नका घाला, आजपासून माझं परमेश्वराने भविष्य बनवलंय. मेरा भविष्य किसी आदमी के हाथ में नहीं है, माझं भविष्य कुठल्याही व्यक्तीच्या हातामध्ये मेरा नाहीये. भविष्य मेरे प्रभु के हाथ में है। माझं भविष्य माझ्या मेरे परमेश्वराच्या दुकान हातात का आहे. चलना, मेरे ऑफिस का चलना, मेरे बिजनेस का चलना किसी मनुष्य के हाथ में नहीं है, माझं दुकान, माझा व्यवसाय, माझं ऑफिस चालणं कुठल्या मनुष्याच्या हातामध्ये नाहीये, किसी भविष्यवक्ता के हाथ में नहीं है, कुठल्याही भविष्यवक्त्याच्या हातामध्ये नाहीये. ये मेरे प्रभु के हाथ हे में है, माझ्या प्रभूच्या हातात आहे, ये मेरे खुदा के हाथ हे में है। माझ्या परमेश्वराच्या हातात आहे. अगर हम जब इन बातों को परमेश्वर ज्यादा हम ध्यान देते हैं जर आम्ही परमेश्वरापेक्षा जास्त अशा गोष्टींवरती लक्ष देतो तो व्यभिचार होता तर तो व्यभिचार आहे, है, आत्मिक व्यभिचार। आत्मिक व्यभिचार. हम प्रभु की बातों को छोड़कर अन्य बातों पे ध्यान आम्ही लगा, प्रभूच्या गोष्टी सोडून इतर गोष्टींमध्ये लक्ष लावणं वो आत्मिक व्यभिचार तो होता है। आत्मिक व्यभिचार आहे. और जब ये प्रभु के नजर में बड़ी भयानक बात है, आणि प्रभूच्या नजरेमध्ये ही अतिशय भयानक गोष्ट आहे. इसलिए कोई भी चीज अपने जीवन में प्रभु से ज्यादा महत्व की नहीं आणि होनी है। म्हणून कुठलीही गोष्ट आमच्या जीवनामध्ये प्रभूपेक्षा अधिक महत्वाची असू नये. भले वो फिर यीशु मसीह का क्रूस क्यों ना हो, यीशु मसीह की मूर्ति क्यों ना हो, मग ते येशू ख्रिस्ताची मूर्ती असे ना किंवा येशू मसीहचा तो क्रॉस असे ना का, हमारे लिए वचन महत्व का है। आमच्यासाठी वचन महत्वाचं आहे. हमारे लिए वचन इंपॉर्टेंट है, आमच्यासाठी वचन महत्वाचं आहे. कि परमेश्वर शब्द है,
परमेश्वर शब्द आहे और शब्द में जीवन है। आणि शब्दातच जीवन आहे. कुछ लकड़ी में, किसी चीज में नहीं है। कुठल्याही लाकडामध्ये जीवन नाहीये. मेरे यीशु के शब्द में जीवन माझ्या है। येशूच्या शब्दात जीवन आहे. मेरे खुदा के शब्द में जीवन है। माझ्या परमेश्वराच्या शब्दात जीवन जब वो आहे. शब्द भेजता है, जेव्हा तो शब्द पाठवतो जो निर्जीव चीजें वो भी जीवित तेव्हा होती है। निर्जीव ज्या वस्तू आहेत त्या देखील सजीव होतात. पानी मारने की, तेल लगाने की जरूरत नहीं आणि है। मग तिथं पाणी तेल टाकायची गरज नाही. मेरा होली 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 वाटर नहीं, होली वाटर नहीं, मेरा खुदा होली है। आणि होली वॉटर नाही, माझा परमेश्वर होली आहे, तो पवित्र आहे. होली ऑयल नहीं, होली तेल नाही, मेरा खुदा होली है। माझा परमेश्वर पवित्र मेरे लिए आहे. वो काफी है। माझ्यासाठी ते अगर वो बास मेरे आहे. जीवन में आता है, जर तो माझ्या जीवनामध्ये मैं येतो खुद ही होली बन जाता मी स्वतःच पवित्र होऊन हूं। जाईल. पवित्र आत्मा जब मेरे अंदर आता जेव्हा है, पवित्र आत्मा माझ्यामध्ये मैं होली हूँ। मी होली आहे. बाकी होली की कोई जरूरत नहीं। मग दुसऱ्या होलीची गरज नाही. बाजू वाले को बोलना बाकी होली मत खेलो, मेरा खुदा होली है, माझा परमेश्वर होली आहे, वो मुझे होली बनाता है। तो मला होली बनवतो. जब पवित्र आत्मा को मैं अंदर लेता हूँ, जेव्हा पवित्र आत्म्याला मी आतमध्ये घेतो वो मुझे पवित्र करता तो है। मला पवित्र करतो. आमीन। आमेन. मेरे लिए वो महत्व का है। माझ्यासाठी तेच महत्वपूर्ण आहे. बहुत बार हम वो चीजों को प्रभु का स्थान देते हैं, बऱ्याचदा आम्ही इतर गोष्टींना प्रभूचं स्थान देतो. नहीं देना है, नाही द्यायचं. हमें स्थान देना है। आम्हाला स्थान द्यायचंय. जैसे प्रभु ने कहा, जसं प्रभू म्हटला, मेरे नाम से ज्यादा मेरे नाम से ज्यादा मैंने मेरे वचनों को महत्व दिया। माझ्या नावापेक्षा अधिक माझ्या वचनाला मी महत्व दिलंय. तो हमें क्या करना है? मग आम्हाला काय करायचंय? प्रभु के वचनों को महत्व देना। प्रभूच्या वचनांना महत्व द्यायचं. बहुत बार हम मनुष्य को बहुत महत्व देते हैं, बऱ्याचदा आम्ही मनुष्याला फार महत्व देतो परमेश्वर से ज्यादा हमारे लिए वो ईश्वर बन जाता आणि है। मग परमेश्वराच्या पेक्षा अधिक आमच्यासाठी तो जो महत्वपूर्ण वो बोलेगा वो फाइनल है। आणि जे तो बोलेल तो ते फायनल आहे. बहुत सारे मनुष्य ऐसे हैं कि उनके शब्द को इतना महत्व देते हैं कि प्रभु का शब्द पीछे छोड़ देते आणि हैं। बरेचसे लोक आहेत इतरांच्या शब्दांना एवढं महत्व देतात की त्याच्या समोर परमेश्वराचे शब्द देखील फिके मैं पडतात. ये नहीं बोल रहा हूँ कि मनुष्य के शब्दों को महत्व मत मी ना दें, असं नाही म्हणत की मनुष्याच्या शब्दांना तुम्ही महत्व देऊ लेकिन नये, मनुष्य परमेश्वर से ज्यादा वो नहीं होना है। पण परमेश्वराच्या पेक्षा अधिक ते असू नये. आजकल बहुत सारे पास्टर, बहुत लोग प्रॉफिट जो है, मैं ये नहीं कह रहा हूँ कि सभी, लेकिन परमेश्वर के स्थान उन्होंने आज ले लिया। आणि बरेचसे प्रॉफिट भविष्य वक्ते जे आहेत, मी नाही असं नाही म्हणत की सगळेच, पण बरेचसे आहेत की ज्यांनी परमेश्वरापेक्षा अधिक महत्व स्वतःला दिलेलं आहे. परमेश्वर के वचन पे महत्व नहीं देते हैं, परमेश्वराच्या वचनांना महत्व देत नाही, लेकिन वो जो बोलेंगे वही सही है। पण ते जे काही बोलतील तेच खरं. हमने उनको परमेश्वर का दर्जा दे दिया, आम्ही त्यांना परमेश्वराचा दर्जा दिलाय और ये आत्मिक व्यभिचार होता आणि हा आत्मिक व्यभिचार है। आहे. मैं ये नहीं बोल रहा हूँ कि उनका आदर नहीं करना, मी असं नाही म्हणत की त्यांचा आदर करू नका, हमें आदर करना है, आदर करायचा, लेकिन उनका जो स्थान है वो परमेश्वर, उनको परमेश्वर के स्थान पे नहीं रखना है। पण त्यांना परमेश्वराच्या स्थानी आम्ही ठेवायचं नाही. परमेश्वर को परमेश्वर का स्थान देना है। परमेश्वराचं स्थान परमेश्वरालाच द्यायला हवं. हमें खुदा का स्थान खुदा को देना है, परमेश्वराचं स्थान परमेश्वरालाच द्यायला हवं. इसलिए अपने जीवन में हम सावधान हो जाएं। आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आम्ही सावधान व्हावं. सुनिए, परमेश्वर ने हमें क्यों बनाया? पहा, परमेश्वराने आम्हाला का घडवलं? परमेश्वर के सामने, यीशु के सामने एक व्यभिचारी स्त्री को लाया गया। येशूच्या समोर एका व्यभिचारी स्त्रीला आणलं गेलं. सुनिए, ऐका, हम खत्म करने जा रहे हैं, आम्ही संपवणार आहोत, लेकिन मैं आपसे एक बात कहना चाहता पण हूँ, एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. प्रभु ने क्यों बनाया हमें, प्रभूनी आम्हाला का बनवलं, उसके पीछे क्या मकसद था, त्याच्या मागे काय उद्देश होता, इसको जानना बहुत जरूरी हे है। जाणणं फार गरजेचं आहे. व्यभिचारी स्त्री को लेकर आया। व्यभिचारी स्त्रीला घेऊन आले. यूहन्ना 8 अध्याय में जब पढ़ते हैं, पहले 1 से 12 वचन में, योहान 8:1-12 मध्ये जेव्हा आम्ही पाहतो, वहां पे यीशु के सामने उसको लाया गया। त्या ठिकाणी येशू समोर तिला आणलं गेलं व्यभिचार, परमेश्वर का नियम ये था, आणि परमेश्वराचा त्यावेळेसचा नियम असा होता, व्यभिचार करने वाले को मृत्युदंड दिया जाए, व्यभिचार करणाऱ्यांना मृत्यूदंड दिला जाईल और व्यभिचार दोनों व्यक्ति को मृत्युदंड दिया जाए, आणि व्यभिचार करणाऱ्या दोन्ही व्यक्तीला मृत्यूदंड दिला जाईल. दोनों को नगर के फाटक के बाहर ले जाकर उनको पथराव किया जाए। आणि दोघांना नगराच्या फाटकाच्या बाहेर जाऊन त्यांच्यावर धोंडमार केली जायची. लेवी व्यवस्था 20 अध्याय 10 वचन, आणि लेवी याचा 20वा अध्याय 20वां अध्याय 10 वचन, याचा 10वं वचन, लेवी व्यवस्था 18 अध्याय 20 वचन, लेवी 18:20, व्यवस्था वतरण 22 अध्याय 22 से 24 वचन, व्यवस्था अनुवाद याचा 5वा अध्याय 18 वचन, 22वां अध्याय 22 से 24 वचन, 22वा अध्याय 22 ते 24 वचन. ये वचन कहते हैं हे वचन सांगतं व्यभिचार करने वालों को मृत्युदंड दिया जाए। व्यभिचार करणाऱ्यांना मृत्यूदंड दिला जावा. सुनिए ध्यान से, लक्षपूर्वक ऐका. एक बार जोरदार तालियां बजाएं, एकदा जोरात टाळ्या वाजवा. जोर से ताली बजाएं। सुनिए, ऐका. परमेश्वर ने इजराइल
को क्यों चुना था? परमेश्वराने इस्रायलाला का निवडलं? प्रभु ने उनको मिस्र देश से बाहर निकाला, परमेश्वराने त्यांना मिस्रातून बाहेर काढलं, प्रभु ने उनको चुना, त्यांना निवडलं, उनको बड़ी खूबसूरती के साथ में उनको अपना 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 एक राज्य बनाया। आणि सुंदरतेने त्यांचं एक राज्य बनवलं। क्यों बनाया? का बनवलं? क्यों चुना? का निवडलं? उसका परमेश्वर का मकसद था, त्याच्या मागे परमेश्वराचा काहीतरी उद्देश होता उसकी पवित्र प्रजा के लिए, की त्याच्या पवित्र प्रजेसाठी, पवित्र प्रजा होने के लिए। पवित्र प्रजा व्हावी म्हणून। व्यवस्था वितरण 7:6 आणि अनुवाद याचा 7वा अध्याय आणि 6वं वचन, अनुवाद इसका 14:2 अनुवाद 14:2, निर्गम इसका 19:6 आणि निर्गम 19:6 यहाँ पे लिखा है, या ठिकाणी लिहिलंय, परमेश्वर ने उन्हें चुना परमेश्वरानं त्यांना निवडलं पवित्र प्रजा होने के लिए। पवित्र प्रजा होण्यासाठी। सुनिए, ऐका सुनिए, ऐका, पवित्र प्रजा होने के लिए प्रभु ने चुना। पवित्र प्रजा होण्यासाठी परमेश्वराने निवडलं। इजराइल लोगों के द्वारा दूसरे राष्ट्र को यह मालूम होना था कि इजराइल का परमेश्वर पवित्र है। आणि इतर राष्ट्रांना इस्रायल राष्ट्राच्या द्वारे हे माहीत असायला हवं होतं की इस्रायलाचा परमेश्वर जो आहे पवित्र है, तो पवित्र आहे। सुनिए, ऐका, प्रभु ने कहा, प्रभु म्हटला, जैसा मैं पवित्र हूँ जसा मी पवित्र आहे वैसे तुम पवित्र बनो। तसं तुम्ही पवित्र व्हा। इजराइल को चुना इस्रायलला निवडलं और उसके परमेश्वर ने उसको एक राष्ट्र बनाया। आणि परमेश्वरानं त्याला एक राष्ट्र बनवलं। क्यों? का? ये इजराइल है, हा इस्रायल आहे, प्रभु ने इसको चुन लिया, प्रभूने त्याला निवडलं, मिस्र से निकालकर। मिस्रातून काढून। मिस्र इस संसार का प्रतीक है, आणि मिस्र हे जगाचं प्रतीक आहे, हर एक बातें संसार में चलती है आणि प्रत्येक गोष्ट ह्या जगामध्ये चालते, और दुनिया को मनुष्य को आकर्षित करने वाली चीजें उसके पास है। आणि मनुष्याला आकर्षित करणाऱ्या गोष्टी या जगामध्ये आहेत। अशुद्धता इस संसार के पास में है। अशुद्धता ही ह्या जगामध्ये आहे। प्रभु ने निकाला, प्रभूने काढलं इजराइल को, इस्रायलला, बेटा तू मेरी पवित्र प्रजा है, आणि मुला तू माझी पवित्र प्रजा आहेस। तू अब और देशों को प्रकट करना है कि तू पवित्र बनकर ये दिखाए कि जिसपे मैं भरोसा करता हूं वो मेरा परमेश्वर पवित्र है। आणि तुझ्याकडे पाहून लोकांनी भरोसा ठेवा की ज्याच्यावर तू विश्वास ठेवतो तो परमेश्वर पवित्र आहे, और जिसपे तू विश्वास करता है आणि ज्याच्यावर तू विश्वास ठेवतो वो महान है, तो महान आहे, पराक्रमी है, पराक्रमी आहे। परमेश्वर ने 40 साल इसको मन्ना खिलाया, आणि परमेश्वराने 40 वर्ष याला मानना चारला, प्रभु ने 40 साल इसको अद्भुत काम दिखाए, आणि परमेश्वराने 40 वर्ष याला अद्भुत कामं दाखवली, 40 साल इसके कपड़े फटे नहीं, जूते फटे नहीं, आणि 40 वर्ष त्याचे कपडे फाटले नाही, त्याचे बूट फाटले नाहीत, और परमेश्वर इसको अभिषिक्त किया, आणि परमेश्वराने त्याला अभिषिक्त केलं। और ये बहुत सारे राष्ट्र जानते थे आणि हे सर्व राष्ट्र जाणत होते कि जो उनके साथ में जिंदा खुदा है, की त्यांच्या सोबत जेवढा परमेश्वर आहे, सभी राष्ट्र को ये मालूम हो गया कि इनका परमेश्वर जिंदा है आणि सर्व राष्ट्रांना हे माहिती पडलं की यांचा परमेश्वर हा जिवंत और आहे पवित्र है। आणि पवित्र आहे। जो भी घटनाएं होती थी आणि ज्या काही घटना घडत होत्या वो ये दिखाती थी, हे दाखवत होत्या उसके द्वारा प्रभु की महिमा होती की थी। त्याच्याद्वारे प्रभूची महिमा होत होती। जब भी इजराइल लोग पाप करते थे आणि जेव्हा केव्हा इस्रायल लोक पाप करत वो असत, भविष्यवक्ताओं को भेजता ते था, भविष्यवक्ता पाठवत असे, उनके द्वारा परमेश्वर को सावधान करता था, आणि त्यांच्या द्वारे, त्या भविष्यवक्तांच्या द्वारे परमेश्वर त्यांना सावधान करत और असे, ये सबके सामने कहते कि परमेश्वर अब ऐसा करेगा, आणि हा सगळ्यांच्या समोर सांगत आहे की परमेश्वर असं करणार आहे, तुमने ऐसा किया, तुम्ही असं केलं, तुमने ऐसा किया, तुम्ही तसं केलं, अब परमेश्वर ऐसा करेगा, आता परमेश्वर असं करणार आहे। और परमेश्वर उसकी बातों को करता था, आणि परमेश्वर त्या गोष्टी करत होता, और इससे जान जाते थे आणि लोग त्याच्याद्वारे लोकांना माहित पडत होतं इनका परमेश्वर झूठा की नहीं है, यांचा परमेश्वर खोटा नाहीये, इनका परमेश्वर झूठा नहीं है, यांचा परमेश्वर खोटा जो नाही, बोलता है, जो बोलतो, जो बोलता है, जो बोलतो वो करता है, तो करतो, इसके द्वारा पवित्रता वहां दिखती है। आणि याच्याद्वारे पवित्रता त्या ठिकाणी दिसते। परमेश्वर कितना पवित्र है, परमेश्वर किती पवित्र आहे। इजराइल को चुन लिया इस्रायलला निवडलं और परमेश्वर उसको अलग किया, आणि परमेश्वराने त्याला वेगळं केलं, इसलिए यासाठी कि वो परमेश्वर की पवित्रता को वो दिखा की सके, परमेश्वराची पवित्रता त्यांनी दाखवावी, उसको अलग कर दिया परमेश्वर ने, वेगळं केलं परमेश्वराने, इसलिए कि पवित्रता को दिखाए। जेणेकरून पवित्रता दिसावी। लेकिन इजराइल से जो अपेक्षा प्रभु ने किया था पण इस्रायलाकडून जी अपेक्षा परमेश्वराने केली होती वो पूरी नहीं हो ती पाई। पूर्ण होऊ शकली नाही, इजराइल बार 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 व्यभिचार में गिरता कारण गया, इस्रायल जो आहे वेळोवेळी तो व्यभिचारामध्ये पडत गेला, वो परमेश्वर की महिमा को दिखा नहीं रहा था। आणि परमेश्वरची महिमा तो दाखवू शकला नाही। आज प्रभु की क्या अपेक्षा है? आज परमेश्वराची काय अपेक्षा आहे? आप और मैं पवित्र राष्ट्र प्रभु ने आपको मुझे बनाया है। तुम्हाला आणि मला परमेश्वराने पवित्र राष्ट्र असं बनवलं आहे। प्रभु ने आपको मुझे चुना है। परमेश्वराने तुम्हाला आणि मला निवडलंय। क्यों चुना है? का निवडलं? क्यों चुना है? का निवडलंय? उसके पीछे ये मकसद है, त्याच्या मागे उद्देश हा हम उसकी पवित्र प्रजा की बने। आम्ही त्याची पवित्र प्रजा बनावं। पहला पत्रस 2 अध्याय 9 और 10 वचन में लिखा है। पहिला पेत्र याचा 2 अध्याय 9 आणि 10 वचन। इजराइल निघाला, यही प्रॉब्लम था इजराइल लोगों में, हाच प्रॉब्लेम होता इस्रायल लोकांमध्ये, ये सेम प्रॉब्लम था। हाच प्रॉब्लेम।
जहां प्रभु ने बोला खड़ा हो जा वहां खड़ा नहीं होता था। जिथं उभं राहायला सांगितलं परमेश्वर तिथं उभं नव्हतं राहत. अपना टाइम खत्म, टाइम झाला की चालला. किसने बोला? कुणी म्हटलं? अभी यही था प्रॉब्लम, मैं वही देख रहा था क्या होने वाला घटना में। मनुष्य एक जगह पे खड़ा होना नहीं चाहता, आणि मनुष्याला एका जागी उभंच राहत नाही. एक जगह पे बैठ नहीं थक सकता 45 मिनट. आणि 45 मिनिटं एका जागेवर स्थिर बसू शकत नाही. एक 45 मिनट नहीं बैठ सकते. 45 मिनिट नाही बसू शकत. ये बाबा का कब खत्म होगा? चैन से नहीं बैठ सकते. यहाँ आए तो प्रभु का वचन सुनो. या ठिकाणी आलात तर देवाचं वचन ऐका. 45 मिनट थोड़ा सा 45 मिनिटं आहे. बाजू वाले को बोलना 45 मिनट ठीक से तो बैठ. बोल दो बाजू वाले को ठीक से बैठ जा. उसमें भी आधा सुनते क्योंकि आधा शरीर ना बधिर हो जाता. फ्रेश बैठो यार, प्रभु के वचन सीख रहे हैं. और सबसे मूल्यवान चीज तो यही है जो पैसों से भी महत्व की है. आणि सगळ्यात मौल्यवान गोष्ट तर हीच आहे जी सर्व पैशांपेक्षाही मौल्यवान आहे. जब भी मौका मिलता है ना मुझे, जेव्हा केव्हा मला संधी मिळते ना प्रभु के वचन को सीखने का, देवाचं वचन शिकण्याचं, मैं भागता हूँ. मी धावतो. क्यों मालूम है? का माहितीये का? सोने से भी कीमती है भैया प्रभु का हे वचन. सोन्यापेक्षा पण किमती आहे देवाचं वचन. प्रभु का वचन. फिर 8-8, 10-10 घंटे कैसे निकल जाते समझ में आणि नहीं मग आता. 8-8, 10-10 तास कसे निघून जातात कळत नाही. प्रभु के वचन, देवाचं वचन, क्योंकि यही मेरे आत्मिक जीवन को संभालेगा. कारण हेच माझं आत्मिक जीवन सांभाळेल. यही मेरे आत्मिक जीवन को खड़ा करेगा. हेच माझं आत्मिक जीवन पुढे घेऊन जाईल. और जो मेरा सच्चा घर है ना, सच्चा घर मेरा, आणि जे माझं खरं घर आहे ना वहां लेकर जाएगा. त्या ठिकाणी घेऊन जाईल. मेरा सच्चा घर किधर है? माझं खरं घर कुठे आहे? इधर का मालूम है दादा, अपन रहते इधर ही 2 गुंठे की जगह में लेते हैं. ये नष्ट हो जाएगा. इथलं माहितीये 2 गुंठे जागेमध्ये राहतो म्हणजे हे नष्ट होणार आहे. कितने भी करोड़ रुपए का घर ले लो, किती करोड रुपयांचं घर घ्या, अगर थोड़ा भी झटका लगा तो नीचे आ जाएगा. थोडा पण झटका लागला की खाली पडणार आहे. लेकिन जो उधर का घर है ना, पण जे तिकडचं घर आहे ना वहां झटका नहीं आता. तिथं झटका नाही येत. क्यों मालूम है? का माहितीये का? यहाँ पे अंबुजा सीमेंट से बना है. इथं अंबुजा सिमेंटने बनलंय. और कौन सा सीमेंट है? बिरला भाई का सीमेंट है. लेकिन वहां जो है ना, पण तिथं जे आहे ना यहाँ का सीमेंट फिक्का पड़ जाएगा. इथलं सिमेंट फिक्क पडेल. एक भी थोड़ा सा हल गया ना भूमि, थोडीशी जरी जमीन हल्ली ना सीधे 4 मंजिले नीचे. डायरेक्ट 4 मजले खाली. अंबुजा सीमेंट भी कुछ काम नहीं मग करूंगा. अंबुजा सिमेंट पण काय कामाचं नाही. जो वहां पे है ना, पण जे तिथं आहे ना वो प्रभु ने बनाया है, ते प्रभूने बनवलेलं आहे. खुदा ने बनाया है. प्रभूने बनवलंय कोई नहीं गिरा सकता उसको. आणि ते कुणीच पाडू शकत ना नाही. अंबुजा सीमेंट, अंबुजा नाही वो भी फीका हो जाएगा. आणि ते फिक्क होईल खुदा ने बनाया कारण ते परमेश्वरने बनवलंय. आमीन. आमेन. वहां जाना है हमको. तिथं जायचंय आपल्याला. कैसे जाएंगे? कसं जाणार आहे? इस तरीकों से ह्या तऱ्हेने अपने जीवन को पवित्र बनाकर. आपल्या जीवनाला पवित्र बनवूया. ऐसी कोई भी बात अगर हमारे जीवन में होती है, अशी कुठलीही गोष्ट जी आमच्या जीवनामध्ये घडते, अपने जीवन को अलग कर दीजिए. आपलं जीवन वेगळं करा. परमेश्वर को दिखाइए. देवाला दाखवा. अपने जीवन से परमेश्वर की महिमा कीजिए. आपल्या जीवनामधून परमेश्वराचीच महिमा ये होऊ शरीर द्या. व्यभिचार करने के लिए नहीं है. हे शरीर व्यभिचार करण्यासाठी ये शरीर नाहीये. अशुद्धता के लिए नहीं हे है. शरीर अशुद्धतेसाठी नाहीये. ये शरीर परमेश्वर की महिमा करने के लिए हे है. शरीर परमेश्वराची महिमा करण्यासाठी आहे. खुदा की महिमा करने के लिए. परमेश्वराची महिमा करण्यासाठी आहे. प्रभु ने हमें पवित्र राष्ट्र बनाया है. प्रभूने आम्हाला पवित्र राष्ट्र बनवलंय. प्रभु ने हमें अलग किया है. प्रभूने आम्हाला वेगळं केलंय. इसलिए कि हम प्रभु की पवित्रता को दिखा सकें. यासाठी की आम्ही परमेश्वराची पवित्रता दाखवू शकू. जीवन को संभालना है. जीवन सांभाळायचंय. जीवन को संभालना है. जीवन सांभाळायचंय. अगर ऐसी कोई बात होती है, आणि अशी कुठली गोष्ट होते वहां से अलग हो जाए. तर तिथून आम्हाला वेगळं व्हायचंय. ऐसे मैसेज आते हैं जो मुझे आकर्षित करते हैं, असे मेसेजेस येतात जे आम्हाला आकर्षित करतात. ब्लॉक कर दीजिए. ब्लॉक करून टाका. नाही तुझ्यावरती माझ्या लय जीव बसला आहे.
वापस रिप्लाई मत करना, रिप्लाय करू नका, वापस रिप्लाई मत करना। रिप्लाय करू नका। रिप्लाई करेंगे, रिप्लाय केला जाल बिछाया है, तर जाळं पसरेल और कब फंस जाएंगे पता नहीं चलेगा। आणि कधी फसून जाऊ कळणार नाही। और इससे क्या होगा, आणि त्याने काय होईल, हमारे घर बर्बाद होगा, आमचे जे घर आहेत ती उद्ध्वस्त होतील, हमारे घर बर्बाद हो जाएंगे, आमची घरं उद्ध्वस्त होतील, हमारे बच्चे बर्बाद हो जाएंगे, आमचे लेकरं उद्ध्वस्त होतील, हमारा भविष्य उद्ध्वस्त हो जाएगा, आमचं भविष्य उद्ध्वस्त होईल सब कुछ नाश हो जाएगा। आणि सर्व नाश होईल। प्रभु चाहता है ना हम नाश ना हो। प्रभूची इच्छा आहे की आमचा नाश होऊ नये। चोर आता है चोरी करने के लिए, चोर येतो तो चोरी करायला, घात करने के लिए, घात करायला, नाश करने के लिए। नाश करायला, यीशु कहता है मैं जीवन देने के पण लिए येशू म्हणतो मी जीवन देण्यासाठी आलोय। आया। उसके बातों में मत फंसिए, म्हणून त्याच्या गोष्टींमध्ये फसू नका। ये किसी के द्वारा भी काम कर सकता है। तो कुणाद्वारेही काम करू शकतो। इसलिए जवान शादी करने से पहले प्रार्थना में जाइए, आणि म्हणून जेव्हा लग्न करायचे त्यापूर्वी प्रार्थनेत जा, घुटने पे जाइए। गुडघ्यावर जा। अगर किसी ने मैसेज भी भेज दिया तो वही सामने आती है, फिर आणि कुणी मेसेज पाठवला की मग ती समोर येते। कुछ देर रुकना, काही वेळ थांबा, खुदा के हाथ में आना, देवाच्या हातात या, खुदा से प्रार्थना करना। परमेश्वराकडे प्रार्थना करा। मेरा उम्र बढ़ता जा रहा है, अभी तक शादी नहीं, रुक जा, परमेश्वर योग्य समय योग्य चीज देगा। माझं वय वाढत चाललंय, लग्न नाही झालं, थांब, योग्य वेळेला योग्य परमेश्वर देईल, योग्य समय देगा। योग्य वेळी देईल। 32 झाले 33 झाले कोई बात नहीं, टाइम है, 32 असू दे 33 असू दे, काय हरकत नाही, टाइम आहे, थांब। क्योंकि मेरा फ्यूचर, मेरा भविष्य मुझसे ज्यादा मेरा खुदा जानता कारण है। माझं भविष्य माझ्यापेक्षा अधिक माझ्या परमेश्वराला माहित आहे। और धन्यवाद इन बच्चों के लिए, अपने अपने चर्च के बच्चों के आणि लिए आपल्या धन्यवाद मंडळीतल्या सर्व या लेकरांसाठी परमेश्वराला धन्यवाद कि उनका जीवन उन्हें प्रभु में दिया है। की त्यांनी त्यांचं जीवन प्रभूमध्ये तयार ठेवलेलं आहे। प्रभु की बातें करते हैं, परमेश्वराच्या गोष्टी बोलतात। अब इनको चिंता करने की जरूरत नहीं है, आता चिंता करायची गरज नाही यांना। इनका सहायक खुद परमेश्वर लेकर आएगा, यांचा सहाय्यक स्वतः परमेश्वर घेऊन येईल, खुदा लेकर आएगा। परमेश्वर घेऊन येईल। तुषार अकेला वो प्रभु को अच्छा नहीं लगता, आणि तुषार एकटा परमेश्वराला बरा नाही वाटत, खुदा को अच्छा नहीं लगता, प्रभूला नाही बरा वाटत, खुदा जल्दी से लेकर आएगा। आणि प्रभू लवकरच घेऊन येईल। ये बच्चे बहुत अच्छे हैं, आणि खूप चांगले लेकर आहेत हे, खूब अच्छे बच्चे। और मेरी यही प्रार्थना है कि मेरे बच्चे प्रभु की महिमा करते हुए आगे बढ़े। आणि माझी हीच इच्छा आहे की माझे लेकर प्रभूची महिमा करत पुढे जावेत। इनका हृदय बहुत सुंदर है, प्रभु से प्यार करने वाले लोग हैं। आणि खूप सुंदर हृदय यांचं प्रभूवर प्रेम करणारे जब हे मैं आहेत। संसार के बच्चों को देखता हूँ, मेरे बच्चों को देखता हूँ ना, बड़ा जमीन आसमान का फर्क है। आणि जेव्हा आम्ही जगातले लेकरं बघतो आणि आमचे हे लेकरं बघतो त्यावेळेस त्यांच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। प्यार, प्रभु से प्यार करने वाले, हे प्रभूवर प्रेम करणारे आहेत। अपने जीवन में शैतान के षड्यंत्र से बचना है। म्हणून आपल्या जीवनामध्ये सैतानाच्या षड्यंत्रांपासून आम्हाला वाचायचे। थैंक यू सर। व्यभिचार से जो है भागना है, व्यभिचारापासून आम्हाला पळायचंय, रुकना नहीं है, थांबायचं नाही, भागना है, पळायचंय, भागना है, पळायचंय, भागना है। पळायचंय। जो अशुद्ध बातों से भागना, आणि अशुद्ध गोष्टींपासून पळायचंय, रुकना नहीं है। थांबायचं नाही। दूसरा तिमोथी 2:22 यही कहता है, दुसरं तिमोथी 2:22 हेच सांगतं, भागना है। पळायचे। व्यभिचार से लड़ना नहीं है, व्यभिचारासोबत लढायचं नाही, भागना है। पळायचंय। बहुत लोग कहते हैं बरेच लोक म्हणतात इतना स्ट्रांग हूं ना ब्रदर, मैं दिखा दूंगा इसके ऊपर मात करके। आणि इतकं स्ट्रॉंग आहे ना मी, याच्यावरती मात करून दाखवतो। लड़ना नहीं है, व्यभिचार से लड़ने के लिए प्रभु ने नहीं बोला, व्यभिचारासोबत लढण्यासाठी परमेश्वराने नाही प्रभु सांगितलं, ने भागने के लिए बोला। तिथून पळायला सांगितलंय। मैं क्या कमजोर हूं भागू? मी काय कमजोर आहे का पळायला? योसेफ भागा, योसेफ पळाला, हमें भी भागना है, आम्हाला देखील पळायचं, वहां पे रुकना नहीं है। तिथे थांबायचं नाही। कि कब मन में फूल खिल उठेंगे ना, हमें पता भी नहीं चलेगा। आणि कधी मनात फुलं उमलतील काय सांगता येत नाही। चिकनी चुपड़ी, गोड गोड बोलणं, चिकनी चुपड़ी, गोड गोड बोलणं, टोपी घातली का, कुछ लोग आवड़ी की चीज लेके आते। आणि काही लोक आवडीच्या गोष्टी घेऊन येतात। 15 साल हो गए, बीबी को नहीं मालूम अपनी आवड़ी चीज को लगे। 15 वर्ष झाले, पत्नीला नाही माहिती आवडीची गोष्ट, हिला बरी माहिती काय आणायचं आणि काय नाही। जब जब फूल खिल उठे, बचना है।
जेव्हा जेव्हा फुलं उमलू लागतील भागना. सावधान व्हा, भागना है, पळा तिथून, भागना है, पळा, भागना है. पळायचे. मोबाइल में भी नंबर होगा तो डिलीट कर देना. आणि मोबाईल मध्ये पण नंबर असेल तर डिलीट करून टाका, मोबाइल में किया तो यहाँ फिट है ना. कारण मोबाईल मधला केला इथं आहे ना फिट, उसको भी निकाल दो. ते पण काढा. ये कैसे निकलेगा? कसं निघणार आहे? पवित्र आत्मा की मदद से. पवित्र आत्म्याच्या मदतीने, पवित्र आत्मा की मदद से. पवित्र आत्म्याच्या मदतीने. पवित्र आत्मा की मदद से. प्रभु हमें शुद्ध करना चाहता है. आणि प्रभू आम्हाला शुद्ध करू इच्छितो. व्यभिचार से कैसे बचें? व्यभिचारापासून कसं वाचावं? पहली बात, पहिली गोष्ट, हम अंगीकार करें, आम्ही अंगीकार करावा, पापों का अंगीकार करें. पापांचा अंगीकार करावा. हो प्रभु मैंने किया है, हो प्रभू माझ्याकडनं झालंय, मैं क्षमा चाहता हूँ. मी क्षमा मागतो. इसकी वजह से मेरा परिवार टूट गया. याच्यामुळे माझं कुटुंब तुटलं, इसकी वजह से मेरे बच्चे टूट गए. याच्यामुळे माझे लेकरं तुटले. प्रभु मुझे क्षमा कर. प्रभू मला क्षमा कर. याकूब 5:16 वही कहता है. याकूब 5:16 तेच सांगतं. हम एक दूसरे के सामने अपने पापों को मान लें. आम्ही एकमेकांसमोर आपली पापं कबूल करावी, छुपाना नहीं है, लपवायची नाहीत, हमें मानना है. मानायची. दूसरी बात, दुसरी गोष्ट, खुद को अपने जीवन साथी को समर्पित कर दे. स्वतःला आपल्या जीवनसाथीला समर्पित करा. मलाकी 2:14-15 यही कहता. मलाकी 2:14-15 हेच सांगतं. हमें अपने जीवन साथी से विश्वासघात नहीं करना है, आम्हाला आपल्या जीवनसाथी सोबत विश्वासघात करायचा नाही. क्योंकि हमने शादी में जो वचन बांधे थे कारण की जे लग्नामध्ये आम्ही वचनं घेतली वो होती किसी मनुष्य के सामने नहीं बांधा ती था, कुठल्या मनुष्यांसमोर नव्हती मी वो घेतली, परमेश्वर के सामने बांधा था. तर परमेश्वरासमोर घेतली होती. मैं जीने तक मरने तक मैं तेरा साथ दूंगा. आणि मी जगण्यापर्यंत मरेपर्यंत तुझं साथ देईन. मैं एक दूसरे के साथ में समर्पित रहेंगे. आणि एकमेकांसंबंधी आम्ही समर्पित राहू. अपने जीवन साथी का विश्वासघात नहीं करना है. आपल्या जीवनसाथीचा विश्वासघात करू अगर उसका नका. विश्वासघात करना क्या होता है? आणि विश्वासघात करणं काय असतं? परमेश्वर के साथ में विश्वासघात करना है, परमेश्वरासोबत विश्वासघात करणं, खुदा के साथ में विश्वासघात करना है. परमेश्वरासोबत विश्वासघात करणं. हम कितने भी मुसीबत हमारे जीवन में आ आमच्या जाए, जीवनामध्ये कितीही संकट आली, हमें दूसरे के पास में आकर्षित नहीं होना. आम्हाला दुसऱ्याकडे आकर्षित व्हायचं नाही. तीसरी बात, तिसरी गोष्ट, तीसरे व्यक्ति के साथ में संबंध तोड़ दें. तिसऱ्या व्यक्तीसोबतचा संबंध तोडून टाका. नीति 6:27. नीती ऐसा 6:27. कोई भी संबंध में ना रहे अशा कुठल्याही संबंधामध्ये राहू जो मेरे नये जीवन को तोड़ती है, जे माझ्या जीवनाला जो तोडते, मेरे परिवार को तोड़ती माझ्या है. कुटुंबाला तोडते. तीसरे व्यक्ति के साथ में कट ऑफ कर दे. तिसऱ्या व्यक्तीसोबत असेल तर ते सोडून द्या. आज इसको गिरा दें. अपने जीवन में, अपने विचारों में अशुद्ध विचार ना लेकर आए. आपल्या जीवनामध्ये, आपल्या विचारांमध्ये अशुद्ध गोष्टी घेऊन येऊ नका. खुद का मूल्यांकन करें, स्वतःचं मूल्यमापन करा, खुद का मूल्यमापन करें स्वतःचं मूल्यमापन करा और हम ईश्वरीय दुख लेकर आए. आणि ईश्वरीय दुःख घेऊन या. 2 कोरिन्थी 7:10 में लिखा है, 2 कोरिन्थ 7:10 मध्ये लिहिलंय, ईश्वरीय दुख जो होता है, ईश्वरीय दुःख जे असतं सांसारिक दुख जो होता है, आणि जगाचं दुःख जे असतं उसमें बड़ा अंतर है. त्याच्यामध्ये फार अंतर आहे. सांसारिक दुख में पकड़े जाने के कारण खेद होता है. जगिक दुःखामध्ये पकडले जाण्याने खेद होतो. बहुत सारे लोग व्यभिचार में पकड़े जाते हैं. बरेचसे लोक व्यभिचारामध्ये पकडले जातात. जैसे स्त्री को यीशु के सामने लाया, उसको पकड़ा गया, जसं या स्त्रीला येशू समोर आणलं गेलं और जब पकड़े जाते हैं आणि जेव्हा ती पकडल्या गेली खेद करते हैं. तेव्हा खेद करतो. अरे मैंने नहीं करना चाहिए अरे, था, लेकिन हो गया, मी हे करायला नको होतं पण ते झालं, अब मैं क्या करूं. आता मी काय करू. लेकिन अपने मन को परिवर्तित नहीं करते. पण आपलं मन काय परिवर्तित करत नाही. ईश्वरीय दुख वो होता है ईश्वरी दुःख हे असतं जो अपने मन को परिवर्तन जे करता है, आपलं मन परिवर्तन करतं, विचार परिवर्तित होता विचार परिवर्तन है, हृदय करतं, परिवर्तित होता हृदय है, परिवर्तन करतं, जिसका परिणाम ये है, ज्याचा परिणाम हे आचरण बदल जाता है आपलं आचरण बदलतं और उससे घृणा करता है आणि ते त्या गोष्टीपासून घृणा और करतं अपने मार्ग को मोड़ देता है. आणि आपले मार्ग वळवतं. मेरी बहन, मेरे भाई, माझ्या भावा बहिणींनो, इसके जो परिणाम है ना, ह्याचे जे परिणाम आहेत ना, आज नहीं बताऊंगा, आज नाही सांगणार, नेक्स्ट वीक में बताऊंगा पुढच्या आठवड्यात सांगतो इसके परिणाम क्या हो. याचे परिणाम काय होतात. लेकिन आज आपसे मैं कहना चाहता पण आज मी एवढंच सांगू इच्छितो, हूँ, प्रभु ने हमें चुना है प्रभूने आम्हाला निवडले पवित्र बनने के, पवित्र बनण्यासाठी, पवित्र बनने के. पवित्र बनण्यासाठी. अपने विचारों को पवित्र रखें, आपले विचार पवित्र ठेवा, अपनी जुबान को पवित्र रखें, आपली जीभ पवित्र ठेवा, अपने हृदय को पवित्र रखें आपलं हृदय पवित्र ठेवा और अपने जीवन साथी से हम समर्पित हो जाएं आपल्या जीवन साथी सोबत आम्ही समर्पित व्हावं, एक दूसरे के साथ में. एकमेकांसोबत. और वो पिछली बातें मत निकालो, आणि मागच्या गोष्टी काढू नका, कलह निर्माण मत करो, कलह निर्माण करू नका, नहीं तो ये हमें दूसरी और खींच लेगा, दूसरी जगह पे खींच नाही लेगा. तर या गोष्टी आम्हाला इतर ठिकाणी खेचून घेतील. हमेशा चिल्ला के बात मत करो, नेहमी ओरडून बोलू नका, एक दूसरे के साथ में एकमेकांसोबत प्यार से बात करो, प्रेमाने बोला, एक दूसरे को जीत लो. एकमेकाला जिंका. यही हमारे जीवन परमेश्वर की आज्ञा. आणि हीच
आमच्या जीवनासाठी परमेश्वराची आज्ञा आहे. एक बार एक पत्नी अपने पति से प्रेम पाना चाहते थे. एकदा एक पत्नी आपल्या पतीकडून प्रेमाची अपेक्षा करत होती. प्रेम पाना चाहते थे. प्रेमाची अपेक्षा होती. वो अपने एक पास्टर के पास में गई. ती एका पाळकाकडे गेली. वो जाकर पास्टर से मिले आणि जाऊन पास्टरना भेटली और पास्टर से कहा, आणि पाळकांना म्हटली, मेरा पति मुझसे प्यार ही नहीं करता. माझा पती माझ्यावर प्रेमच करत नाही. मेरा पति मुझसे दूर जा रहा है. माझा पती माझ्याकडून दूर चाललेला आहे मेरे पे ध्यान ही नहीं देता. आणि तो माझ्याकडे लक्षच देत नाही. मुझे ऐसी कुछ चीज दो मला अशी कुठली तरी गोष्ट द्या कि मेरा पति मेरी तरफ आकर्षित हो जाए. की माझा पती माझ्याकडे आकर्षित होईल. पास्टर ने कहा, पाळक म्हटले, बिल्कुल सही है, बरोबर आहे, मैं आपको एक चीज दूंगा, मी तुला एक गोष्ट देईन. मगर उससे पहले मैं एक चीज कहना चाहता हूँ. पण त्या अगोदर मी तुला एक गोष्ट सांगू इच्छितो. वो चीज देने से पहले ती गोष्ट देण्या अगोदर तुम एक काम करो, तू एक गोष्ट कर. एक भालू का पंजा मुझे ला कर दो. एक अस्वलाचा पंजा मला आणून दे. ये जो पास्टर ने शर्त रखा. आणि अशी अट त्या पाळकाने ठेवली. पत्नी इस शर्त को मानने के लिए तैयार हो गई. आणि पत्नी ती अट पाळण्यासाठी तयार झाली. भालू की तलाश में जंगल में निकल आणि पड़ी. ती जंगलामध्ये गेली अस्वलाच्या शोधामध्ये. पत्नी बड़ी समझदार थी. आणि पत्नी फार समजदार होती. उसने जंगल में जाकर भालू से मिली. आणि ती जंगलात गेली आणि अस्वलाला भेटली. धीरे धीरे उसके साथ में दोस्ती की. आणि हळूहळू त्याच्यासोबत दोस्ती केली. उसके लिए वो हर दिन खाना लेकर जाते, आणि त्याच्यासाठी ते रोज जेवण घेऊन जात असे. अच्छी अच्छी चीजें लेकर जाते. चांगल्या चांगल्या गोष्टी घेऊन जात असे. अब उसकी पत्नी उस भालू के हाव भाव को समझने लगी. आता त्याची पत्नी जी आहे ते अस्वलाचे हावभाव ओळखू लागली. वो क्या करता है, कैसे खुश होता है, वो हाव भाव को जानने लगी. तो काय करतो, कसा खुश होतो, त्याचे हावभाव ओळखू लागली. दिन निकल गए, दिवस गेले, हफ्ते निकल गए, आठवडे गेले, महीने निकल गए. महिने गेले. अब भालू उसका अच्छा दोस्त बन गया. आता हा अस्वल तिचा चांगला दोस्त बनला. बड़ा अच्छा दोस्त बन गया. खूप चांगला दोस्त. इसी बीच वो भालू के पास में करती रही, ये सब बातें करती आणि रही. या गोष्टी त्या अस्वलासोबत ती करत असताना उसने भालू से विनंती की, तिने अस्वलाला विनंती केली, तेरा एक पंजा मुझे चाहिए. तुझा एक पंजा मला पाहिजे. भालू ने खुशी खुशी बिना सोचे समझे अपना हाथ आगे बढ़ा दिया, आणि अस्वलाने आनंदाने काही विचार न करता आपला हात पुढे केला, जिससे वो पंजा काट सके. जेणेकरून ती त्याचा पंजा कापून घेऊ शकेल. उसको बुरा तो लग रहा था वो काटने से आता पहले, ते कापण्या अगोदर तिला वाईट तर वाटत होतं. लेकिन दूसरे दिलासा ये था पण दुसरा दिलासा हा होता कि अगर मैं उसका हाथ की काटूंगी जर मी त्याचा हात कापला और पास्टर के पास लेके आणि जाऊंगी पाळकाकडे घेऊन गेले तो पास्टर मुझे वो चीज देगा तर पाळक मला ती गोष्ट देईल जिससे मेरा पति मेरे वश में रहे जेणेकरून माझा पती माझ्या अधीन राहील और मेरे संबंध एकदम बेहतर बन जाए. आणि आमचे संबंध चांगले होतील. और ये पास्टर के पास में पंजा लेकर गए आणि ही पाळकाकडे पंजा घेऊन गेली. और पास्टर ने दिए वचन के अनुसार वो कहने लगे, आणि मग पास्टरने जे वचन तिला दिलं होतं त्यानुसार ती बोलली, पास्टर जी पाळक आपने बोला था ना तुम्ही म्हटले होते ना वो आप कुछ कड़ा देने वाले या कुछ चीज देने वाले तुम्ही हैं. काही गोष्ट देणार आहात. देखो मैंने पंजा लेकर आए, हे बघा मी पंजा घेऊन आले, आप मुझे वो चीज दे दीजिए. आता ती गोष्ट मला द्या. पास्टर जी बोले, पाळक म्हटले इस पंजे की कोई जरूरत नहीं थी. ह्या पंजाची काही गरज नव्हती. अगर यही बात तो अपने पति के साथ में करती हीच गोष्ट जर तू तुझ्या पती सोबत केली असती तो तेरा पति तेरे वश में होता. तर तुझा पती तुझ्या काबीज असला असता. रात दिन उठना बैठना मुश्किल कर दिया तूने उसका. तू रात्रंदिवस त्याचं उठणं बसणं अवघड करून ठेवलंय. जब घर पे आते भाजी लाया क्या जो बोला था, आणि घरी आला की आणली का भाजी मी सांगितली होती ती. नक्की माहित होता विसरणार, नक्की माहित होता विसरणार. पहले आने तो दो, बैठने तो चाय कॉफी पिला, फिर याद आएगा उसको, क्योंकि चाय कॉफी पीने के बाद आदमी को याद ही नहीं आता कुछ. पहिले येऊ द्या, बसू द्या, चहा कॉफी होऊ द्या, कारण चहा कॉफी पिल्याशिवाय लक्षातच राहत नाही त्यांच्याकडे. लेकिन ये मेरा विश्वास है, पण माझा हा विश्वास आहे नक्की विसरणार. नक्की विसरणारच आहे. प्रभु ने बोला, प्रभू म्हटला तुझे विश्वासाप्रमाणे हो. हमें इन चीजों को देखना है. आम्हाला या गोष्टी पाहायच्यात. हमें समझदारी से अपने जीवन को बिताना, आणि आम्हाला समजुतीने आपलं जीवन चालवायचं, अपने जीवन को ठीक रखना है. आपलं जीवन चांगलं ठेवायचं. हम तैयार हैं आम्ही तयार आहोत का अपने जीवन को प्रभु के हाथों में देने के आपलं जीवन परमेश्वराच्या हातामध्ये देऊया का, लिए, पवित्र जीवन जीने के लिए, पवित्र जीवन जगण्यासाठी, एक दूसरे को समर्पित जीवन जीने के लिए. एकमेकांशी समर्पित जीवन जगण्यासाठी. अगर घर में कलह है जर घरामध्ये कलह आहे तो ये चीजें दूसरी जगह पे आकर्षित करेगी तर या गोष्टी इतर ठिकाणी आकर्षित करतील. और शैतान का बड़ा षड्यंत्र है आणि सैतानाचं मोठं षड्यंत्र आहे
व्यभिचार में लेकर जाए। व्यभिचारामध्ये घेऊन जाणं। दाऊद फंस गया, दावीद फसला, सलमोन फंस गया, शलमोन फसला, समसोन फंस गया। समशोन फसला। बाइबल के अंदर बहुत सारे कैरेक्टर जो फंस गए आणि बायबलमध्ये असे बरेचसे आहेत ते लोक फसले और अपना अभिषेक को खो दिया। आणि त्यांनी त्यांच्या अभिषेकाला मुकले। प्रभु हमें फंसने नहीं देगा प्रभू आम्हाला फसू देणार नाही जब हम प्रभु के हाथों में आते हैं। जेव्हा आम्ही प्रभूच्या हातामध्ये येतो। आइए प्रार्थना या करें। आपण प्रार्थना करू, अपनी आंखों को बंद करें, आपले नेत्र बंद करूया, कुछ देर के लिए आप अपने पैर पे खड़े हो जाओ। काही वेळ आपल्या पायावरती उठून उभे राहूयात। प्रभु चाहता है कि हम पवित्र हों, प्रभूची इच्छा आहे की आम्ही पवित्र असावं, पवित्र जीवन जिए। पवित्र जीवन जगावं। सांप ऐसी जगह छुप जाता है साप अशा ठिकाणी लपतो जहां जाना मुश्किल हो जाता जिथं जाणं कठीण होतं। है, दरारों में छुप जाता है तो त्या छेदरांमध्ये लपतो और वहां से वो काटता है, आणि तिथून तो चावतो, हमला करता है आघात करतो ऐसी जगह से अशा ठिकाणावर जहां से वो दिखाई नहीं देता। जिथून तो दिसतच नाही। व्यभिचार ऐसी जगह है आणि व्यभिचार अशी जागा आहे जहां पे वो बैठा है, ज्या ठिकाणी तो बसलेला आहे हमें फंसाने के लिए। आम्हाला फसवण्यासाठी। ये बड़ा मौका है, आणि ही मोठी संधी आहे। अपने विचारों को, अपने हृदय को पवित्र में रखें। आपले आपले विचार, आपले हृदय आम्ही पवित्र ठेवावं। आइए गीत गाएं हम एक गीत गाऊया और प्रभु के सामने अपने खुद का जीवन को रखें। आणि प्रभू समोर आपलं स्वतःचं जीवन आम्ही ठेवूया। प्रभु कभी दोष नहीं देता, प्रभू कधी दोष देत नाही, प्रभु दोष से मुक्त करता है। तर प्रभू दोष मुक्त करतो। व्यभिचारी स्त्री को लेकर आए, व्यभिचारी स्त्रीला घेऊन आले, सबने पत्थर लिया सगळ्यांनी धोंडमार केली, मारने के लिए। त्यांनी दगड उचलले मारण्यासाठी। यीशु वहां पर थे, येशू त्या ठिकाणी होते। यीशु ने कहा, येशू म्हटले जिसने कभी पाप नहीं किया ज्यांनी कधीच पाप केलं नाही उसने पत्थर मारे। त्यांनी दगड मारावा। सब चले गए, सगळे निघून गेले। वहां यीशु था। तिथे येशूच उरला। यीशु चाहता तो वो कर सकता था येशूची इच्छा असती तो करू शकत होता, क्योंकि वो निष्पाप था, कारण की तो स्वतः निष्पाप होता। लेकिन यीशु ने कहा, पण येशू म्हटला मैंने तुझे माफ कर दिया, मी तुला माफ केलं, तू जा, तू जा, मैंने तुझे माफ कर दिया, मी तुला माफ केलं, तेरे पाप क्षमा हुए। तेरे पाप, तुझे पाप क्षमा झाले। यीशु दोष नहीं देता, येशू दोष देत नाही, वहां से निकालता, तो तिथून काढतो, वहां से निकालता है। तिथून काढतो। यीशु तैयार है निकालने के लिए, येशू तयार आहे काढण्यासाठी, हमें धोने के लिए तैयार है, आम्हाला धुण्यासाठी तो तयार आहे, उसके लहू से धोकर शुद्ध करने के लिए तैयार है, त्याच्या रक्ताने धुवून शुद्ध करण्यासाठी तो तयार आहे, साफ करने के लिए तैयार है। साफ करण्यासाठी तयार आहे। लेकिन जब हम उसके हाथों में आएंगे पण जेव्हा आम्ही त्याच्या हातामध्ये येऊ वो पवित्र कर देगा, तो पवित्र करतो। लेकिन फिर से उस पाप में जाना नहीं है। पण पुन्हा त्या पापामध्ये आम्ही पडू नये। व्यभिचार भयानक चीज है व्यभिचार ही भयानक गोष्ट आहे, जो प्रभु की नजरों में घृणा है, जी प्रभूच्या नजरेमध्ये घृणास्पद आहे। आइए प्रभु से हम मांगे या आम्ही प्रभूकडे मागूया कि वो हमें शुद्ध रखे, की त्यांनी आम्हाला शुद्ध ठेवावं, मेरे विचारों से, माझ्या विचारांना, मेरे हृदय से। माझ्या हृदयाला। थैंक यू। पवित्र, अति पवित्र स्थान में ले चल प्रभु, मुझको तू अपने लहू से धो ले मेरे प्रभु। पवित्र, अति पवित्र मेरे खुदा स्थान में ले चल प्रभु, मुझको तू अपने लहू से धो दे मेरे यीशु, तेरे सामने झुकते हैं सजदा
सच्चाई से आराधना करते हैं, आत्मा और सच्चाई से आराधना करते हैं। शुद्ध जल तू छिड़क दे मेरे जीवन में प्रभु, मन को मेरे बदल दे। तेरी पवित्रता में चल सको। प्रार्थना है हमारी, ओ मेरे यीशुआ, आत्मा से तू भर दे मेरे जीवन को प्रभु, शुद्ध जल तू छिड़क दे। हाँ मेरे खुदा, मन को मेरे बदल दे। प्रार्थना है हमारी, आत्मा से तू भर दे। पवित्र अति पवित्र स्थान में ले चल प्रभु, हाँ मेरे यीशुआ, मुझको तू अपने लहू से धो दे मेरे प्रभु। हाँ मेरे पिता, सामने झुकते हैं, सजदा हम करते हैं, तेरे सामने झुकते हैं, सजदा हम करते हैं। आत्मा और सच्चाई से आराधना करते हैं, आत्मा We और worship Lord. सच्चाई से आराधना करते हैं। पिता तो हमें पवित्र राष्ट्र बनाना चाहता है, तो हमें पवित्र करना चाहता है कि हम तेरी पवित्रता को दर्शा सके। और इजराइल को तूने चुना इसलिए कि वो तेरी पवित्रता को दिखा सके वो राष्ट्रों के अंदर। और आज भी तूने हमें चुना है, याजक गण बनाया है, पवित्र राष्ट्र तूने बनाया है कि अंधकार में हम तेरे गुणों को प्रकट कर सकें। हम ऐसे किसी चीज में फंसना नहीं चाहते प्रभु जो हमें आप पवित्र करें। अगर ऐसी चीजों में फंसे हैं प्रभु, हमें निकाल वहां से, यीशु हमें निकाल वहां से और पवित्र बना दे प्रभु। तेरा लहू हमें पवित्र बनाता है, तेरा नाम हमें पवित्र बनाता है। आज मैं खुद को समर्पित करता हूं प्रभु। हमारे विवाह के जीवन में ऐसा कोई रुकावट ना आए प्रभु। हम विवाह को आदर समझे प्रभु, आदर करें, ऐसा होने दे। आइए खुद को समर्पित करते हुए यहां से जब हम निकले तो एक निर्णय लेकर निकले कि अपने जीवन को शुद्ध और पवित्र बनाना है। आइए प्रार्थना करें इस समय। धन्यवाद देते परमेश्वर प्रभु, आज के इस वचन के द्वारा परमेश्वर आपने हम सभी उनसे बात किया, इसके लिए धन्यवाद देते हैं। अच्छा इस समय परमेश्वर हम अपने मनों को परमेश्वर प्रभु
आपकी उपस्थिति में लेके आते हैं परमेश्वर प्रभु। प्रभु तो आज उसे परमेश्वर प्रभु तूने तेरे मन्ना से भरा, इसके लिए धन्यवाद देते प्रभु। हम सिर्फ वचन को सुनकर उसे भूलने वाले ना रहे, बल्कि परमेश्वर प्रभु उस वचनों के ऊपर चलने वाले बन सके, हमारे जीवनों में उसका प्रभु अप्लाई करने वाले हम रह सके, ऐसे तो हमें बना परमेश्वर। आज परमेश्वर हमारे शरीर से, हमारे आत्मा से प्रभु, हमारे जीवनों से, हमारी आँखों से, हमारे मन से प्रभु, हमारे व्यवहार से प्रभु, हम जो भी वे विचार करते हैं परमेश्वर, उससे दूर भागने के लिए हमें सहायता और मदद कीजिए परमेश्वर। वापस प्रभु तू हमें पवित्र कर परमेश्वर प्रभु। प्रभु ऐसे प्रभु हम वापस प्रभु तेरे वेदी के पास एक पवित्र परमेश्वर प्रभु उस भेंट को लेके आने वाले प्रभु हम बन सके, ऐसे तो हमें बना। आज प्रभु तेरे पवित्र लहू से तू हमें धो और हमें शुद्ध कर परमेश्वर, ताकि परमेश्वर प्रभु हम वापस प्रभु तेरे उपस्थिति में निर्दोष खड़े हो सके परमेश्वर। धन्यवाद देते हैं राजा, तेरी स्तुति करते हैं प्रभु। छोटी सी प्रार्थना में यीशु मसीह के नाम से मांगते हैं, आमीन आमीन।